हरिओम. जय श्रीराम. जय श्रीराम. 11 जुलै पासून महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या या ऑनलाईन व्याख्यान मालिकेतील 10व्या पुष्पासाठी मी आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण नवग्रह स्तोत्र म्हणून करणार आहोत. सर्वांनी नवग्रह स्तोत्र म्हणण्यासाठी तयार राहायचं आहे. आपापले माईक तुम्ही म्यूट करून ठेवा प्लीज. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, दृष्टी समोर, डोळे अलगद मिटलेले, श्वासोश्वास संथ चालू आहे. आपल्याला नवग्रह स्तोत्र म्हणायचं आहे. श्री गणेशाय नमः. जपा कुसुम संकाशन काश्यपेयन महद्युतिम तमोरिम सर्व पापघ्नं प्रणतोस्मी दिवाकरम दधिशंख तुषाराभं शिरोदार्णव संभवम नमामि शशनं सोमं शंभोर्मुकुटभूषणं धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्तिसमप्रभं कुमारं शक्तिहस्तं च मङ्गलं प्रणमाम्यहम्. प्रियङ्गूकलिकाश्यामं रूपेणां प्रतिमं बुधं सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम्. देवानां च ऋषीणां च गुरुकाञ्चन सन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिं. हिमकुन्दमणालाभं दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्रप्रवत्कारं भार्गवं प्रणमाम्यहम्. नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्. अर्धकायन्महावीर्यं चन्द्रादित्यविमर्दनं सिंहिकागर्भसम्भूतं तं राहुं प्रणमाम्यहम्. पलाशपुष्पसङ्काशं तारकाग्रहमस्तकं रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम्. इति व्यासमुखोद्गीतं यः पठेत सुसमाहितः दिवा वा यदि वा रात्रौ विघ्नशान्तिर्भविष्यति. नरनारी नृपाणाञ्च भवेत् दुःस्वप्ननाशनम् ऐश्वर्यम् अतुलं तेषाम् आरोग्यं पुष्टिवर्धनम्. ग्रहनक्षत्रजः पीडास्तस्कराग्निसमुद्भवा तः सर्वप्रशमं यान्ति व्यासोद्भूतो न संशयः. इति श्रीव्यासविरचितम् आदित्यादि नवग्रह स्तोत्रम संपूर्णम. आजच्या या व्याख्यान मालिकेत मी महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या वतीने श्रीनिवास रामदास आपणा सर्वांचं परत एकदा स्वागत करत आहे. 11 जुलै पासून सुरू असलेल्या व्याख्यान मालिकेमध्ये विविध विषयावर अनेक तज्ज्ञ मार्गदर्शकांनी आपली मतं मांडलेली आहेत. या वर्षापर्यंत स्वाध्याय, निबंध आणि ज्योतिषशास्त्री परीक्षा आणि फॉर्म वगैरे इतर गोष्टी कशा भराव्या या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन होत होतं. पण यावेळेला अध्यक्ष धर्माचार्य अनिल चांदवळकरजी सरांनी सुचवलं की आपण या वर्षापासून फलादेश पेपर आणि गणित पेपर या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन द्यायला सुरुवात करूया. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की त्यांना वेळ पुरत नाही आणि पेपर लेंदी आहे असं विद्यार्थी बोलतात. तर मग नेमकं ठीक आहे, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्या तरी नेमकं प्रश्न कोणत्या प्रकारे उत्तर अपेक्षित आहेत हे विद्यार्थ्यांनाही कळणं महत्वाचं आहे. या हेतूने चांदवडकर सरांनी सुचवल्याप्रमाणे आपण हे दोन विषय म्हणजे फलादेश पेपर संदर्भात काल जे व्याख्यान झालं आणि आज आपल्या समोर गणित पेपर कशा प्रकारे लिहावा यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला आजचे जे व्याख्याता लाभले आहेत ते श्री रमेश शंकर शास्त्रकार सर. हे केंद्र सरकारमधून सन 2023ला वैज्ञानिक अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत.
सरांनी सन 2003 ला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास कैलासवासी के थिटे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला व डॉक्टर स्मिताराज आणि कैलासवासी चौगले गुरुजी यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. सन 2005च्या महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या ज्योतिषशास्त्री परीक्षेत विशेष श्रेणी मिळवून ते उत्तीर्ण झाले. सन 2005 पासून वासुदेव शानबाग ज्योतिष अभ्यास मंडळ चेंबूर येथे ते अध्यापनाचे कार्य विनामूल्य करीत आहेत. ज्योतिष गणित, ज्योतिष फलादेश, अष्टक वर्ग तसेच सर्वतोभद्र चक्र या विषयांचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. वरील विषयांच्या मार्गदर्शनाचा लाभ गेली 21 वर्षे कोणतंही मानधन न घेता ते विद्यार्थ्यांना देत आहेत. शास्त्रकार सर परिषदेच्या आवाहनाला नेहमीच प्रतिसाद देऊन त्यांचं योगदान देत असतात आणि यावर्षीही त्यांनी आज इथे येऊन विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करण्याचं कबूल केलं आणि त्याप्रमाणे तिथे उपस्थित आहेत. तर आता त्यांचं मार्गदर्शन सुरू होण्याच्या पूर्वी महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष श्री अनिलजी चांदवडकर आपल्याला काही मार्गदर्शन, काही मोलाचा सल्ला देऊ इच्छितात. तर मी चांदवडकर सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला आणि सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. श्री चांदवडकर सर. सर्वांना जय श्रीराम. जय श्रीराम. आपल्या या 2026-27 ज्योतिषशास्त्री परीक्षेसाठी परीक्षा विभागाच्या वतीनं तो सविता वैद्यताई असतील, श्री रवींद्र बडवे गुरुजी असतील, ज्यांनी आता सूत्रसंचालन करताय ते नवग्रह स्तोत्र छान म्हटलं, श्री श्रीनिवास रामदास सर असतील आणि श्री नरेंद्र गोरे सर असतील. या परीक्षा विभागाच्या टीमने एक सुंदरसं आयोजन या व्याख्यानमालेचं केलं. मग त्यात अंजलीताई पोद्दार असतील, अरुण चव्हाण सर असतील, हरिभाऊ जोशी असतील, त्यानंतर नरेंद्र गोरे सर, चंद्रशेखर भावे सर, श्रीनिवास रामदास सर, सोलापूरचे श्री श्रेयांश पंडित सर, संभाजीनगरच्या डॉक्टर चंद्रकला जोशीताई आणि आज शास्त्रकार सर, या सर्वांचं बहुमूल्य मार्गदर्शन आपण सर्वांनी या ज्योतिषशास्त्री परीक्षेसाठी आपण घेतलं. तसं पाहिलं तर हे शास्त्र मानवी जीवन समजून घेणारं एक शास्त्र, एक चिंतन पद्धती आणि भारतीय ज्ञान परंपरेचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून या सर्वांकडे आपण बघितलं पाहिजे. आपल्या संस्कृतीत म्हटलंय, कालो ही दुरितिक्रमः. काळाचं महत्त्व आपल्या जीवनात अनन्यसाधारण आहे. त्या काळाचं वेध घेण्याचं काम हे आपलं ज्योतिषशास्त्र करत असतं. पण हे करत असतानाही आपण ज्योतिषी भीती निर्माण करण्याचे शास्त्र नसून जीवनाला दिशा देण्याचं शास्त्र आहे, हाही विचार आपण लक्षात ठेवला पाहिजे. आज जरी ग्रंथ ही जी काही व्याख्यानमाला आहे, ग्रंथाचा आधार घेऊन सर्वांनी आपल्याला सांगितलंय. मग हे जरी झालं असलं तरी आपण लक्षात ठेवलं पाहिजे, अध्ययन तपाहा, अभ्यास ही सुद्धा एक साधन आहे. आणि अनेक आपल्या आजूबाजूचे आव्हानं पेलून आपलं संसार रूपी रथाचा गाडा ओढता ओढता आपल्याला हे ज्योतिषशास्त्राचं आव्हान पेलायचं आहे, परीक्षा द्यायची आहे. आणि ही परीक्षा देत असताना आपण अभ्यासकांनी अजून एक लक्षात ठेवलं पाहिजे की सतत 3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. एक, शास्त्राचा अभ्यास परीक्षेनिमित्त आता असेल पण कायमस्वरूपी. नंतर प्रत्यक्ष मार्गदर्शन करत असताना घेण्यात येत असलेला अनुभव आणि या शास्त्रात कायम जसं निबंधात आपण संशोधन करतोय तसं संशोधन करत राहिलं पाहिजे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी ही सुद्धा आपण ओळखून आपण हे केलं पाहिजे. समाजात सुद्धा आपण निबंधाच्या निमित्ताने जाऊन कुंडल्या गोळा करतो आहे, त्याच्यामुळे तेही लक्षात ठेवा, समाजाला मार्गदर्शन करणं ही आपली जबाबदारी आहे. आपण सर्वजण ज्योतिष शिकूया,
अंधानुकरण करण्याचं टाळूया. ज्योतिषाचा अभ्यास करूया, पण तो करत असताना आपला भारतीय विचार, आपला स्वतःची बुद्धी, विवेक, परंपरा हे सोडू नका. ज्योतिषाचा प्रसार करूया, पण अंधश्रद्धेला खतपाणी घालू नका. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्योतिषाचा उपयोग जो आहे समाजाच्या हितासाठी, मानवी कल्याणासाठी आपण किती करतो आहे याचं पण भान आपण ठेवूया. तुकाराम महाराजांच्या शब्दातच सांगायचं झालं तर जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. या भावनेतून आपण या ज्योतिषशास्त्राचा वापर समाजासाठी करूया. आणि पुनश्च एकदा मी ज्या ज्या महानुभावांनी, ज्या ज्या मान्यवरांनी, ज्या ज्या ज्ञानवंतांनी या 10 व्याख्यानासाठी आपला वेळ अमूल्य देऊन आपलं मार्गदर्शन केलं, त्या 10ही व्याख्यात्यांचे मी आभार मग व्यक्त करतो. त्याचबरोबर परीक्षा विभागाचं सुद्धा अभिनंदन करतो आणि त्यांचंही आभार व्यक्त करतो. अशीच साथ सर्वांनी, सर्व संस्थाचालक असतील, सर्व आदरणीय शिक्षक असतील, सर्व विद्यार्थी असतील आणि सर्व मान्यवर असतील, या सर्वांनी नेहमी द्यावा. एवढं बोलून मी माझं भाषण, माझं मनोगत थांबवतो. जय ज्योतिष, जय ज्ञान परंपरा, जय भारतीय ज्ञान परंपरा. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद सर. चांदोळकर सर. मी परत एकदा सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी आज फारच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे. विद्यार्थ्यांची संख्या अतिशय चांगली आहे आणि गणित हा विषय अतिशय महत्वाचा आहे आणि वेळ पुरत नाही अशी सर्वांचीच प्रत्येक वर्षी चिंता असते. तर मी असं म्हणेन की आपल्याला आज मार्गदर्शक अतिशय योग्य मिळालेले आहेत, तर तुम्ही त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. मी शास्त्रकार सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मार्गदर्शन सुरू करावं. सर, आपण आपला व्हिडिओ ऑन करू इच्छिता का? धन्यवाद सर. आवाज येतो माझा? हो, तुमचा आवाज येतोय, पण व्हिडिओ ऑन करणार आहे का सर? करा ना. केलाय. हा, मग केलाय मी. व्हिडिओ ऑन आहे माझा. व्हिडिओ ऑन आहे. थांबा एक मिनिट, मी मगाशी दुसराच पिन केला कुठला तरी. हा दुसरा पिन केला तो. हा, ठीक आहे, आला. हा सर, बोला. नमस्कार. हा बोला नमस्कार. सर. यस धन्यवाद सर. करून दिल्याबद्दल. आणि विषय मला जो जे दिलेला आहे जो गणिताचा प्रश्न असा आहे की गणिताचं व्याख्यान कसं द्यावं हे आजपर्यंत मलाही काही कळलेलं नाही आणि हे माझं पहिलंच व्याख्यान आहे. त्यामुळे मी प्रयत्न पूर्ण करणारच आहे. तर बघू आमच्या विद्यार्थ्यांना कितपत ते घेत आहेत ते. पण गणित हा विषय असा प्रत्येकाच्या मनामध्ये एक शंका असते की गणित हा कठीण विषय आहे. पण आपण जे विचार जर त्यांच्या मनात रुजवला की गणित हा सोपं आहे तर कदाचित जास्तीत जास्त संख्येने लोक पास होतील. तर माझा हा प्रयत्न राहील की त्यांना समजावून कसं सांगावं, कुठे कुठे गणितात कुठलं अगोदर घ्यावं, कुठलं नंतर घ्यावं. प्रयत्न मी करणार आहे. पण जर त्याच्यात जरी काही चुका झाल्या, कारण पहिलंच व्याख्यान माझं आहे, तर मला वाटते मी गणित समजावून सांगण्याचा तर पूर्णपणे प्रयत्न करणारच आहे आणि करतोय. तर मी माझी स्लाइड सुरू करतोय आणि मग पुढचं हे घेऊया. कुठे गेला? मी प्रार्थना करून घेतो माझी. पहिल्यापासून पहिले एक मिनिट सर. हा हो सर, होऊ द्या, सावकाश होऊ द्या, काही अडचण नाही. हा, नाही साईड फाईल. नमस्कार.
मी माझी प्रार्थना करून घेतो आणि नंतर मग आपण पुढे जाऊया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माझा आवाज येतो ना सर? हो सर, अगदी व्यवस्थित आवाज येतोय, एकदम व्यवस्थित. ठीक आहे सर. तर आपलं सर्वांचं स्वागत. आज मला ही संधी दिल्याबद्दल आता मी बघतोय, सुरू करतोय. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष धर्माचार्य श्री चांदवळकर सर, उपाध्यक्ष श्री चव्हाण सर, श्री घैसास सर, रामदास सर, श्री गोरे सर, परीक्षा प्रमुख सौ वैद्य मॅडम, कार्यकारिणीचे पदाधिकारी व सभासद, तसेच इतर संस्था त्यांचे पदाधिकारी, ज्येष्ठ श्रेष्ठ ज्योतिर्विद आणि उपस्थित सर्व विद्यार्थी, सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. आज या व्याख्यानमालेची संधी मला दिल्याबद्दल मी सुरुवातीलाच महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचा त्यांचे आभार मानतो. आणि आपण पुढे जाऊया. पण गणित जर हा विषय तुम्ही जर घेतला तर गणितामध्ये भीती बाळगण्याचं काहीही कारण नाही, कारण आपलं गणित हे फार म्हणजे लिमिटेड आहे. इथे साइन कॉस थिटा कुठल्या अशा प्रकारचं गणित नाही आहे. फक्त आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तास, मिनिटं, घटी, पडी हे आपल्या 60च्या पट्टीतले आहेत. तर ही जे आहेत एवढंच जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्या कुठे चुका होणार नाहीत. तर मी तुमचा फारसा वेळ न घेता माझ्या विषयाला हळूहळू प्रारंभ करतोय, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मला काय सांगायचंय ते. तर आपल्याला विषयाची आपल्याला माहिती पाहिजे म्हणून तर ज्योतिषशास्त्र हा विषय गणित विषय आहे. तर ह्यामध्ये आपल्याला ज्योतिषशास्त्राचे मुळात 3 स्कंद आहेत. त्याला आपण सिद्धांत, संहिता आणि होरा असं म्हणतो. तर ह्यातला फक्त आपला भाग म्हणजे सिद्धांत आहे. हे ग्रहगणित, आणि ग्रहगणित अचूक असल्याशिवाय भविष्याचा अंदाज आपल्याला वर्तवणं फार कठीण जाते. आणि त्यासाठीच आपल्याला कुंडलीचे गणित हे अतिशय महत्वाचे. तुम्ही कितीही फलादेश करतो जर म्हटलं, त्यासाठी गणित तुमचे स्पष्ट ग्रह बरोबर नसतील किंवा तुमच्या कुठली एक जरी चूक झाली तर तुमच्या इतर कुंडल्या चुकतात. तर त्यामुळे ग्रहगणित हे एकदम अचूक असणं फार गरजेचं आहे. आणि आपल्या इथे फारसं असं कठीण असं नाही आहे. आपल्याला जो आपला पार्ट जो आहे तो फार कठीण नाही आहे. आणि आजकाल असं काय, कम्प्युटरचं युग असल्यामुळे आपण सगळ्या गोष्टी कम्प्युटरवर करतो. पण आपल्याला मुळात ते काय आहे हे जर माहिती असलं तर आपल्याला फलादेश करताना त्याचा फायदा जास्त होईल असं मला वाटते. तर या आपल्या ज्योतिषशास्त्रीच्या अभ्यासक्रमात आपल्याला काय काय आहे, जास्त काही असं विशेष नाही आहे. पण जे माहितीपत्रक तुमच्याजवळ आलेलं आहे त्या माहितीपत्रकात काय काय आहे, तर राशी अंश कला विकला आपल्याला यावर एखादं गणित विचारलं जाते. घटी पडे विपडे याच्यावर विचारलं जाते. अक्षांश, रेखांश, फलबा, पंचांग, त्यामध्ये तिथी, वार, नक्षत्र, योगकरण, स्पष्ट ग्रह, ग्रहांची गती, भावसाधन करणे, वर्गकुंडल्या, महादशामध्ये आपल्याला 3 प्रकारे, विश्वोत्तरी, अष्टोत्तरी आणि योगिनी. नक्षत्रावरून चंद्र स्पष्ट करायचा आहे, सूर्योदय सूर्यास्त काढायचा आहे, मुहूर्त साधन करायचं आहे. त्यामध्ये शिवालिखित किंवा होरा कुंडली आणखी इतर जे मुहूर्त असतात ते घ्यायचे आहेत. नवमांशावरून घ्यायचा मुहूर्त आहे. इष्ट सांपत्तिक वेळ हा एक आणखी एक चांगला प्रकार आहे. परदेश कुंडल्या हा तुम्हाला सगळ्यांना कठीण वाचणारा असा एक थोडासा आहे, पण मला तरी तो तुम्हाला कठीण वाटतोय, कोणाला तो सोपा पण वाटेल. तर असं फारसा असा कठीण नाही, पण त्यात काय काय करावं आणि काय कसा वेळ वाचवावा तर हे आपण बघूया पुढे. दक्षिण गोलार्धाचाही यामध्ये उल्लेख असतो. आणि अप्रकाशित ग्रह आणि एक पूर्ण प्रश्न असतो. तर प्रश्नाचं स्वरूप जसं असेल त्यानुसार आपण जाऊया. ही एक माहिती तुम्हाला असावी म्हणून मैत्री पत्रक तुमच्याकडे आहे आणि त्यामध्ये ही सर्व माहिती दिलेली आहे. आता ह्या एकूण प्रश्नाचं स्वरूप कसं आहे, तर आपल्याला परीक्षेला मी मागच्या 5-6 वर्षाचा म्हणजे मी 2021 पासून ते 25-26 आजचा या वर्षीचा पेपर असे 6-7 पेपर असे चालले. त्यात तसं आहे की आपल्याला फक्त 6 प्रश्न असतात. प्रश्नाचा क्रम मी जो लिहिलेला आहे तुम्ही तो तसाच घेऊ नका, कारण मी माझ्या सोयीनुसार केलेला आहे. पण 6 प्रश्न असतात आणि 6 प्रश्नामध्ये कुठले कुठले प्रश्न येतात, त्याच्यावर साधारणपणे किती गुण असतात, तर ह्याचा एक आढावा घेतलाय. तर त्यामध्ये पहिला प्रश्न म्हणजे एक जो प्रश्न येतो तो रेखांतर काल आहे, स्थानिक वेळ आहे, प्रमाण वेळ आहे आणि भावचलित कुंडली. तर ह्यावर 15 ते 20 गुण असतात. आपण याचं म्हणजे गुणाचं हे पुढे पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. दुसरा प्रश्न असतो हा शेवटी, ऍक्च्युली हा तिसरा चौथा प्रश्न असतो परदेश कुंडली आणि त्याचं भाव शोधन. तर ह्यामध्ये फक्त काय तुम्हाला एक लग्न भाव काढणे आणि दशम भाव काढणे.
हा एक असतो. त्यासाठी तुम्हाला सांपत्तिक वेळ काढावीच लागेल. कधी कधी सांपत्तिक वेळ दिलेली असेल तर तो एक भाग असतो. आणि परदेश कुंडली म्हणून पण येते हे फारसं कठीण नाहीये. एकदा याचे मर्म समजलं की ते तुम्हाला सोपंच वाटेल. तिसरा एक प्रश्न असतो की महादेशा म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला मध्यंतरी महादेशात दिली जाते. आंतरदेशा काढणे किंवा त्या महादेशाचं अमुक अमुक तारीख आहे, त्या तारखेला ही महादेशात संपली, ती आंतरदेशात संपली, तर यावरून जन्मतारीख शोधणे. ह्याला ते 15 ते 20 असतात. तर साधारणपणे या 3 प्रश्नावर किंवा एक कुट प्रश्न आहे अजून, पंचांगावरून जन्मतारीख शोधणे. हाही प्रश्न तुमच्या समोर पंचांग उपलब्ध असतो आणि त्यातूनच ते शोधायचं असते. रिकाम्या जागा भरा हा शेवटचा प्रश्न असतो किंवा एका वाक्यात उत्तरे द्या. ह्याला 5 ते 10 गुण असतात. आणि एक असा जो प्रश्न असतो ज्यामध्ये ऑप्शन भरपूर असतात. तुम्हाला 7-8 ऑप्शन असतात, त्यातले 5 सोडवा, कधी 3 असतील, कधी 6 असतील. तर ते 25 ते 35 मार्कापर्यंत हा जो भाग असतो. तर ह्यामध्ये हे रिपीट पण होतात. कधी कधी अगोदरच्या प्रश्नात पण आलं असते, दुसऱ्या प्रश्नात पण आलेलं असते. कारण मी जेव्हा पेपर चालले तर त्यामध्ये ते मला दिसून आलं की हे असंच आपण यावरचे गुण मिळवू शकतो. तर आता आपण करताना काय करायचं आणि आपल्याला गुण कसे मिळतील ह्याचा विचार जर केला तर आपण उगाच आपल्या समोर पेपर येता बरोबर आपण लगेच सोडवायला घेतो, तसं घेऊ नका. शांतपणे नीट पेपर वाचून घ्या. पेपर नीट वाचल्यानंतर आपल्याला कळेल कधी कधी की 2 पेपर आहेत, 3 पेपर आहेत, दोन ठिकाणी एकसारखंच गणित आहे किंवा उलट गणित दिलेलं आहे. जिकडे घटीपडे विचारले तिकडे तास विचारलेले असतील. अशा सारखे पण पेपर असतील, तुम्हाला ते प्रश्न मिळतील. तर ते प्रश्न तुम्हाला, आणि जे प्रश्न सोपे, दुसरा भाग काय आहे की प्रश्न जे सोपे वाटतात ते प्रथम सोडवा. आपल्याला प्रश्न वेगवेगळे येतात, फक्त एवढंच आहे की आपल्याला जेवढे प्रश्न सोडवायचे आहेत तेवढेच सोडवा. वेळ आणि प्रश्नावरील गुणाचं नियोजन करायचं हा तिसरा पार्ट आहे. आता साधारणपणे आपल्याला एक गुण मिळवायसाठी 2.25 मिनिटं साधारणपणे एवढी असतात. आता तुम्ही एक उदाहरण जर घेतलं तर आपले स्पष्टग्रह आपण सोडतो. 12 रव्यादी ग्रह स्पष्ट करा. त्याचा जवळ 20 मिनिटाचा, जवळजवळ 17 मिनिटाचा म्हणजे कालावधी असतो, पण ते आपले सोडवून 10 मिनिटातच होतात. तर अशा ठिकाणी आपण वेळ वाचवला पाहिजे. एक तर आपला जो विद्यार्थी वर्ग आहे हा आपल्याला माहिती आहे, मला पण माहिती आहे की म्हणजे वय, ह्याचा वयाचा जो प्रश्न असतो त्यामुळे लिहिण्याची स्पीड फार कमी असते. तर कारण एक तर दुसरी गोष्ट, गणित म्हटलं की गणित व्याख्यानाचा हा नाहीच आहे प्रश्न, हा सरावाचा प्रश्न. जेवढा सराव तुमचा चांगला असेल तेवढं तुम्ही गणित चांगलं सोडवू शकता. एकदा हाताला सवय झाली की तुमचं गणित पटापट पटापट सुटत जाते, तिथे कुठेही अडचण येणार नाही. फक्त आपल्याला जे त्याचे सूत्र आणि कुठले छोटे छोटे सूत्र आहेत ती जर पाठ असली तर आपण गणित लवकर सोडवू शकतो. आणि जे यंग आपले विद्यार्थी आहेत तर त्यांचा काही प्रश्नच नाही आहे. पण ज्यांचे जे वयोवृद्ध आहेत, थोडेसे पुढे गेले, त्यांना लिहायची सवय सुटलेली आहे आणि गणितात फार कठीण आहे असा जर विचार करतात, तर तो विचार न करता त्यांनी जर असा शांतपणे पेपर नीट वाचून घेतला तर ते नेमके पास होऊ शकतील असं मला वाटते. सर्वच सर्वच पास होतील असंही वाटतंय. कारण काय आहे की इथे स्वाध्याय आणि गणित त्याचा पेपर असं मिळून 125 मार्क गुणही इथे असतात. यापैकी आपल्याला 50% पासिंग म्हणजे आपल्याला पाहिजे किती 63 पाहिजेत. तर साधारणपणे स्वाध्याय तुम्ही सगळं घरून करून आणता, तर त्यावेळेस सध्या मी असं जर पकडले की 23 मार्क, तुम्हाला 2 जरी कट झाले तरी 23 मिळाले. तर आपल्याला ह्या पेपरमध्ये फक्त 40 गुण मिळवायचे आहेत. जर प्रयत्न केला 100 तुम्हाला 100 मिळवले तर अतिउत्तम आहे. पण ज्यांना स्पीड नाही किंवा काही नाही तर त्यांनी कमीत कमी 40 गुण जरी मिळवले तरी ते विद्यार्थी पास होऊ शकतात. आणि ते कसे होतील ते पण मी तुम्हाला पुढे पुढे सांगतोय. तर असं एक थोडंसं नियोजन तुम्ही केलं तर तुम्ही नक्कीच पास व्हाल. आता सुरुवात काय करायची आहे, आपल्याला हे 6 प्रश्न दिलेले आहेत. 6 प्रश्नाच्या गुणाचं हे केलं तर त्यामध्ये काय सुरुवात, मला असं म्हणजे माझ्या मते भावचलित कुंडलीचा तक्ता तुम्हाला पुरवलेला असतो. आणि तो तक्ता ते फक्त काय तिथून उचलून ते पेपर मधलं जे आहे ते तुम्हाला उचलून या ठिकाणी लिहायचं आहे सरळ. तर ती फक्त उचलून लिहिलं, ती कशी मांडायची कुंडली ते पण सांगतोय मी नंतर. पण भावचलित कुंडली मांडली तर त्याच्यावर 5 गुण साधारणपणे असतात. आता यावर्षी 5 होते, मागच्या वर्षी 3 होते. तर 3 ते 5, तर पण ह्याला 2 मिनिटच लागतात, जास्त नाही. इथे तुमचा वेळ वाचतो. त्यानंतर तुम्ही पंचांगाच्या आधारे असणारे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. तर पंचांगाच्या आधारे जेवढे प्रश्न, एक तर रिकाम्या जागा भरा असतात. तर ह्यासाठी काय आवश्यक आहे, ह्यासाठी तुम्हाला ते पंचांग पूर्ण पाठ असणं आहे. पूर्ण पाठ म्हणजे त्यातल्या साधारणपणे कुठल्या पानावर काय आहे हे माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर एक कुट प्रश्न असतो, तोही जर तुम्हाला जर तो जर कठीण वाटला तर तुम्ही शेवटी ठेवा. स्थानिक वेळ, रेखांतर संस्कार हे आपण शिकलेलोच आहोत. आणि कोणतेही 5 प्रश्न सोडवा यातील प्रश्न, असा जर तुम्ही क्रम ठेवला आणि परदेश कुंडलीला तुम्हाला कठीण वाटतात तर तुम्ही त्या मागे घ्या. जे सोपं वाटते ते अगोदर घ्या.
फक्त एका प्रश्नाला सबक प्रश्न जेव्हा असतात तर ते साधारणपणे एका ठिकाणी लिहिलेले बरे असतात, कारण तपासणारे जे सर असतील त्यांना ते बरं पडते. म्हणजे एका प्रश्नात बाप्पा कोणते 5 सोडवा, तर 5 सोडवले, तुम्ही 7 सोडवले तरी हरकत नाही, पण तुमचा वेळ त्यात जाईल. तुम्ही 5च सोडवायचा प्रयत्न करा आणि तुमच्याजवळ वेळ उरला तरच तुम्ही ते सोडवा, नाहीतर त्याच्या मागे लागू नका, कारण गुण तेवढेच मिळणार आहेत आपल्याला. आता इथे चुका होण्याचा संभव कुठे कुठे असतो, तर साधारणपणे चुका ज्या होतात ते आपल्या, मी सुरुवातीला सांगितले की चरपळे, पलबा, घटीपडे, कला, विकला, हे तास मिनिट हे सगळे आपल्या 60च्या पटीत आहे. तर आपण गणित करताना आपल्याला 23 अंश 26 कला दिलेलं असलं ना, आपल्याला दशांश पद्धतीत ज्यावेळेस गणित करायचं असते त्यावेळेस आपण त्या 26 कलाला दशांश मध्ये आणत नाही, 23 पॉईंट समथिंग घेऊन करून घेतो, चुकून होते. असा म्हणजे ज्यावेळेस आपल्याला आपण टेन्शन मध्ये असतो पेपर सोडताना, आणि गणिताचा पेपर म्हणला म्हणजे तुम्हाला अगोदरच टेन्शन आलेलं असते, तर तसं टेन्शन घेऊ नका. गणिताचा पेपर सगळ्यात सोपा पेपर आहे. सगळ्यात जास्त मार्क मिळवून देणारा आणि हमखास मार्क मिळवून देणारा पेपर म्हणजे तो गणिताचा पेपर आहे. तर त्या दशांश पद्धतीमध्ये जर केलं तुम्ही, तर परत तुम्ही दशांश करून तुमचं उत्तर आलं तर उलट त्याला परत कला विकलामध्ये आणायचा प्रयत्न करायचा. तसंच दुसरी चूक होते राशी अंश कला विकला. तर ह्या ठिकाणी आपण काय करतो की 60 कला 60 विकल आहेत आणि 30 अंश आहेत, तर बेरीज वजाबाकी करताना 30 अंशामध्ये पण आपण 60चा करू शकतो. हा एक इथे होण्याची शक्यता आहे. हे माझं मत आहे, तुम्हाला तुमचं आणखी चांगलं असेल, पण हे माझं मत आहे. तर त्यामध्ये तिथे लक्ष ठेवा थोडंसं, या ठिकाणी लक्ष ठेवला तर आपलं उत्तर एकदम बरोबर येणार. नंतर ग्रह स्पष्ट करताना काय होतं, आपण चुकीच्या तारखा घेतो. माझे विद्यार्थी एकदा सांगत होते की मी 1 मेचं गणित करायच्या ऐवजी 1 जूनचं केलं का, तर ते कळलंच नाही त्यांना. तर त्यांच्या डोक्यावर पंखा होता, पंख्याने पंचांगाचं पान उलटवलं गेलं आणि साधारणपणे तेच पान तिथे 1च तारीख त्यांना दिसली, तर त्यामुळे ते 1 जूनचं गणित केलं गेलं. तर ते असं करू नये, म्हणजे असं होऊ शकते, न व्हायला काही कारण नाही. पण ते जर झालं तर तुम्ही त्या ग्रहांकडे लक्ष द्या की बाबा आपली तारीख कुठली आहे, बरोबरच आहे का, की जास्त वेळ तर लागणार नाही, 1 मिनिटात इकडे तिकडे आपण बघून आपलं हे करू शकतो. नंतर दुसरा एक भाग असतो की जी 5:30ची वेळ असते ती 2 दिवसाच्या मध्ये नसते. कधीतरी आपण चुकून घेतोय, मागची तारीख घेऊन टाकतो किंवा पुढची तारीख घेतो. तर एक चेक करायचं की आपली 2 दिवसाच्या मध्ये आपली 5:30ची, आपले भारताचे स्पष्ट ग्रह जे दिले आहेत ते सकाळी 5:30चे आहेत, ग्रीनविचचे 0चे आहेत. तर हे 5:30च्या मध्ये आपली वेळ आहे का, ही जर वेळ आहे तर आपलं गणित एकदम 100% बरोबर येणार आहे, कुठेही चुकणार नाही. आणि ज्या ठिकाणी असा प्रश्न येतो गणिताने काढा, असा प्रश्न म्हणजे परीक्षकाला जे अपेक्षित असते की यांनी गणिताने काढावा, नुसतं एक संस्कार केलाय आणि मोकळं झालं नाही, तो संस्कार कसा केलाय ह्यासाठी ते गुण दिलेले असतात. तर त्यामुळे ते गणिताने काढा म्हटलंय की ते गणित तिथे अवश्य करावं, त्यामध्ये पद्धत अपेक्षित असते. ज्यावेळेस नक्षत्रावरून तुम्हाला चंद्र स्पष्ट करताना नक्षत्र व्याप्ती घ्यावी. फास्ट होते का सर? नाही ना? नाही सर, बरोबर होतंय. थोडं स्लो केलं तर विद्यार्थ्यांना जास्त चांगलं राहील. हा हा, ते मला असं वाटलं म्हणून मी तुम्हाला विचारलं. ठीक हो आहे. ठीक आहे सर. तर नक्षत्रावरून हा ओके, नक्षत्रावरून ज्यावेळेस आपण चंद्र स्पष्ट करतो त्यावेळेला नक्षत्र व्याप्ती घ्यायला अपेक्षित असते. नक्षत्र व्याप्ती नुसतं काय ते 3 अंश 20 कला ही घेण्यापेक्षा ती वेळ दिलेली असते, त्या वेळेवरून गणित असते कधी कधी, हे लक्षात घ्या. त्या अंशावरून दिलंय की वेळेवरून दिलेलं आहे ते गणित बघा आणि ती व्याप्ती घ्यायचा प्रयत्न करा. आणि ज्यावेळेस चरणावरून स्पष्ट करा म्हटलं तर त्यावेळेस त्या पर्टिक्युलर चरणाची व्याप्ती घेणं फार आवश्यक आहे. तर त्याचं म्हणजे पूर्ण मार्क मिळतील, नाही तर 1 मार्क तुमचा कमी होऊ शकतो. तर ते होऊ नये यासाठी ही काळजी घ्यावी. असं म्हणजे मी जेव्हा पेपर चालले त्यात ते बघितलंय. सूर्योदय सूर्यास्त काळा म्हटलं की तो नेहमी मध्यममानाने काढायचा. की नुसतं आपण रेखांतर संस्कार जोपर्यंत म्हणत नाही की सोलापूरवरून मुंबई काढा किंवा मुंबईवरून सोलापूर काढा, तोपर्यंत ते ते त्या हिशेबाने. जर तसंच जर म्हटलं नसेल तर सूर्योदय सूर्यास्त हा नेहमी मध्यममानाने काढावा. रेखांतर चरांतर संस्कार करताना चिन्हाकडे विशेष लक्ष द्या. रेखांतर कधी वजा आहे की उणे आहे, कारण हे स्थानिक वेळ काढताना तुम्हाला फार उपयोगात येत आहे. तर स्थानिक वेळ कुठे आहे, कुठल्या बाजूला आहे, पूर्वेला आहे, पश्चिमेला आहे, ह्याच्याकडे, ह्या चिन्हाकडे नेहमी लक्ष द्या. सूर्योदय सूर्यास्त काढण्यामध्ये पण ह्यांचा फार उपयोग होतो आणि आपली जन्म स्थानिक वेळ काढताना फार फार उपयोग होतो. स्थळ संस्कार ज्याला तुम्ही सहर संस्कार म्हणता, कोण प्रत्येक जण वेगवेगळ्या म्हणता, का आम्ही स्थानीय सूक्ष्म संस्कार म्हणतो, तो जो संस्कार आहे तो नेहमी रेखांतराच्या विरुद्ध चिन्हाने, म्हणजे शेवटी माझं म्हणणं हे आहे की चिन्ह जे आहेत सगळी त्या चिन्हाकडे विशेष लक्ष द्या. कधी कधी ते परदेशातलं गणित असते त्यामध्ये समर टाइम विचारात आपण घेत नाही, तर ते होते लिहिलेलं असते पेपरमध्ये. लक्षात ठेवा, पेपरच्या प्रश्नामध्ये त्या कंसामध्ये लिहिलेलं असते समर टाइम आहे, समर टाइम लागू आहे किंवा समर टाइम लागू नाही, हे लक्षात घ्या. आणि समर टाइम लागू आहे म्हटलं की 1 तास तुम्ही तो वजा करा, लागू नाही म्हटलं की सोडून द्या, मग काय हरकत नाही.
त्यानंतर दक्षिण गोलार्ध संस्कार आपण इष्टसंपातिक वेळ काढताना, कारण आपले सगळे जे भावसाधन आहे हे उत्तर गोलार्धातलं आहे, त्यामुळे इथे 12 तासाचा संस्कार करणं फार गरजेचं असते. म्हणून अधिक 12 तास हे दक्षिण गोलार्ध म्हटलं की त्या जन्म वेळेवर इष्टसंपातिक वेळेवर दक्षिण गोलार्धाचा अधिक 12 तास हा संस्कार अवश्य करा. इकडे थोडंसं लक्ष द्या. त्यानंतर जन्मवेळ बघताना आपण 2 वाजता म्हटलं की ती दुपारची आहे 2 की पहाटेची 2 आहे. कारण गणित करताना आपण 2-2च लिहित जातो. तर इथे शक्यतो रेल्वे टाइम टेबल सांभाळा तुम्ही. रेल्वेची वेळ जी आहे ती घ्या. सकाळ आहे, दुपार आहे, रात्र आहे. त्यानंतर एक स्पष्ट ग्रहाचे चालन म्हणा किंवा जेव्हा भावसाधन आपण करतो, ग्रह स्पष्ट करतो किंवा भावसाधन करतो, त्यावेळेला सुद्धा वरी सांगितल्याप्रमाणे त्या कला विकला आपण इथे चूक ही होते, कॅल्क्युलेटरवर गणित करताना सगळं आपण भागिले 60 भागिले 60 भागिले 60 जातो, विकलाही संपला तरी आपण प्रति विकला घेतो. तर तिथे लक्ष द्या की आपल्याला कलापर्यंत पाहिजे की विकलापर्यंत पाहिजे की अंशापर्यंत यायचं आहे. तर ते लक्षात घेऊनच तेवढं करा. कारण कॅल्क्युलेटर असलं तर बटणं दाबायला जास्त वेळ लागत नाही, तर आपण पुढे पुढे जात असतो. ठीक आहे. तर हे झालं म्हणजे चुका कुठे कुठे होऊ शकतात हा त्याचा एक भाग आहे. त्यानंतर आता आपण पंचांगावर आधारित प्रश्नाचं मी सगळं एक थोडंसं वेगळं काढलंय की पंचांगावर कुठले कुठले प्रश्न येतात. तर त्यावर काय आहे, रिकाम्या जागा हा शेवटचा एक प्रश्न असतो किंवा रिकाम्या जागाच्या ऐवजी तो एका वाक्यात उत्तरे द्या किंवा आणखी काही अशा पद्धतीचा येतो. पण शेवटी हे तुमच्याकडे अवेलेबल जे पंचांग आहे, कारण आपल्याला परीक्षेसाठी भावसाधन कोष्टक पंचांग तुमच्याकडे जे अवेलेबल तुम्ही जे ते असेल. आता मुंबईला जर म्हटलं तर कालनिर्णय पंचांग आहे किंवा दाते पंचांग आणि महाराष्ट्रीयन पंचांग पण लोक वापरतात. तर ते कुठलंही पंचांग घ्या, तुम्हाला पंचांग वापरायची मुभा आहे. साधा कॅल्क्युलेटर वापरता येते. ज्योतिष सोपी तुमच्याकडे असेल तर ज्योतिष सोबती वापरा. भावसाधन कोष्टक दुसरं असेल ते वापरा. तर कुठलेही जरी वापरलं तर त्याचा उल्लेख ज्या प्रश्न ज्या पद्धतीने सोडवलाय त्याचा उल्लेख प्रश्नाच्या वर करा की मी हा जो प्रश्न आहे मी दाते पंचांगानुसार सोडवलाय किंवा महाराष्ट्र. कारण काय होतंय की यामध्ये एखाद्या मिनिटाचा फरक इकडे तिकडे असू शकतो. तर ते हरकत नाही, तो 1 मिनिट तो तुमच्या पंचांगाचा तेच घ्या तुम्ही. कोणी तुमचं ते उत्तर कोणी चूक सर देणार नाही, ते बरोबरच देणार त्याचा. तर त्या पंचांगाचा आणि भावसाधन ज्यावरून केलं त्या भावसाधन कोष्टकाचा तिथे उल्लेख करा, म्हणजे कळेल त्यांच्याकडे पेपर जे तपासतील सर ते त्यांच्याकडे मग ते भावसाधन अवेलेबल करून घेतील ना. तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत. मी जी पद्धत सांगतो त्याच पद्धतीने तुम्ही जायची काही आवश्यकता नाही. तुम्हाला जी पद्धत तुमच्या सरांनी तुमच्या संस्थेत शिकवली आहे त्या पद्धतीने जा. शेवटी हे गणित आहे, याचं उत्तर एकच येते. एखादा सेकंद इकडे तिकडे होण्याची शक्यता आहे ते चालतंय त्याचं, पण बाकीचं उत्तर काही चुकणार नाही. तर या पंचांगावर आधारित प्रश्नावर आपल्याला काय आहे, ते एक रिकाम्या जागा भरायच्या आहेत, दुसरा कूट प्रश्न सोडवायचा आहे, तिसरा स्पष्टग्रह सोडवायचे आहेत. त्यानंतर वेगवेगळे मुहूर्त आहेत हे पंचांगात दिलेले आहेत आणि अवकळा चक्र ह्या पंचांगावर आधारित असणारे हे प्रश्न आहेत एवढे. त्यानंतर आपण पुढे जाऊ. आता इथे पंचांगाचे प्रश्न काय तर रिकाम्या जागा भरा किंवा एका वाक्यात उत्तरे द्या. आता आपण प्रश्नाला सुरुवात करतो एक 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 एक. तर पण स्वरूप काय आहे, रिकाम्या जागा भरा तुम्हाला जे येते ह्यामध्ये काय असतंय, पंचांगात सण असतात, कुठल्या ग्रहांचे संक्रमण असतात, त्यामध्ये विविध योग झालेले असतात. पंचांगाच्या पानावर तो शास्त्रार्थ लिहिलेला असतो. महत्वाच्या तिथी असतात, पुण्यतिथी असतात, ग्रहांचे उदय असतात, अस्त असतात, आणखी काही असतात काय म्हणजे मुसलमानी महिने असतात, पारसी महिने असतात, असं काहीतरी असतं. आता ह्याची ती तुम्हाला जन्मतारीख सॉरी ह्याची ती इंग्रजी तारीख लिहा किंवा तिथी लिहा, असं ते रिकाम्या जागा भरामध्ये किंवा ह्याची इंग्रजी तारीख कुठली असाच प्रश्न असतो. तर ह्यासाठी काय इथे वेळ जाऊ नये म्हणून काय करता येईल आपल्याला. आता आपल्याजवळ भरपूर वेळ आहे, परीक्षा व्हायला आपल्याला फेब्रुवारी यायचं आहे. तर तुम्ही आतापासूनच पंचांगाच्या प्रत्येक पान चाळत गेलात की मुख्य सण कुठे आहेत, कुठले कुठले सण कुठल्या कुठल्या पानावर आहेत, कुठल्या महिन्यात. मार्गशीर्ष महिन्यात बाबा देव दिवाळी आहे, चंपाषष्ठी आहे, अशासारखे सण आहेत. ते कुठले, आता बीज म्हणलं की कुठली बीज आहे, तुकाराम बीज आहे, असे तुम्हाला ते माहिती असणं आवश्यक आहे. ते जर माहिती असलं तर तुम्हाला पंचांगाची पानं सारखी 24ची 24 पानं उघडायची गरज पडणार नाही. तुम्ही नेमकं त्या पानावर जाणार तर तिथे तुमचा 1 मिनिट वाचतो. म्हणजे आणि सुरुवातीच्या पानावर तुमच्याकडे आता बघा काल निर्णय पंचांग आणि दाते पंचांग ह्यामध्ये असणारी ज्या म्हणजे जी माहिती जी आहे तो कुठल्या पंचांगात ती मागच्या साईडला आहे, कुठल्या पंचांगात ती पुढच्या बाजूला आहे. तर तुम्हाला तुमच्या पंचांगात ही जी माहिती आहे ती कुठे कुठे आहे हे तुम्ही एकदा जर लक्षात घेतलं. आता शिवालिखित कोष्टक जर म्हटलं तर ते दाते पंचांगात मागच्या पानावर आहे. काल निर्णय घेतला तर सुरुवातीलाच आहे.
तर ही कुठे आहे ही माहिती जर माहिती असेल आपल्याला, पंचांग आपलं पूर्ण माहिती असेल, तर आपण त्याचं म्हणजे तो आपली वेळ वाचवू शकतो. आणि घाई करू नका. डोकं शांत ठेवूनच प्रश्न सोडवायचा आहे आणि शांतपणे लिहायचा आहे. काही घाई करायची नाही. तुम्ही हमखास पास होणार. आणि ह्याचं हे ऐकल्यानंतर तर तुम्हाला सगळं पास व्हायला काही हरकतच नाही. आता आपण अवकळा चक्र हा प्रश्न जो आहे, अवकळा चक्र लिहा किंवा पंचांग परिज्ञान लिहा, असा कुठल्याही स्वरूपात येईल. तर हा 2 ठिकाणी पण येऊ शकतो. पहिल्या प्रश्नात पण येऊ शकतो आणि कोणतेही 5 सोडवा त्यामध्ये पण येऊ शकतो. तर ह्यामध्ये काय आहे, पंचांग पाहूनच लिहायचं आहे ना. जी तारीख दिलेली आहे त्या तारखेचं पंचांगातील संपूर्ण माहिती लिहून काढायची. जे दिलेलं आहे ते पटकन लिहून काढायचं. मग नक्षत्र कुठला आहे, अमुक काय ते अंत्यनाडी जे वाटलं तुम्हाला ते लिहून काढा. याला 5 गुणाचा हा प्रश्न असतो. तर साधारणपणे 5 दुणे 10 म्हणजे जवळजवळ 8-9 मिनिटं असतात. पण तुमचा हा 5 मिनिटं पण ह्याला लागणार नाहीत लिहायला. कारण एकदा तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही फार फार पटापट लिहून काढू शकता. यातलंही तुमचा वेळ वाचू शकतो. तर ह्यामध्ये करायचं काय आहे? ह्यामध्ये सगळं पंचांग लिहिल्यानंतर अपेक्षित काय आहे, की तिथी, वार, नक्षत्र, योग, करण हे जे पंचांग आहे, ह्याला तुम्ही ठळक करा. हे दिसलं पाहिजे. त्यानंतर चंद्र राशी आणि नक्षत्र चरण आणि नामाक्षर. अवकाळ चक्र यासाठी नामाक्षरासाठीच आपण काढतो, की नक्षत्र कुठलं आहे, नक्षत्र चरण काय. आणि महादेशा जन्मता जर नाही लिहिलं तरी चालण्यासारखं आहे. जन्मता महादेशा काय आहे ते मी आपलं एक्स्ट्रा लिहिलंय तिथे. जेवढं विचारलंय आपण नेमकं तेवढं उत्तर द्यायचं. पंचांग परिज्ञान सगळं घातचक्रासहित वैर वर्गासहित लिहिलं असेल तर ते त्याला 10 गुण देतील. तर हे सगळं सगळं पण 5च गुणासाठी आहे. आणि नुसतं अवकाळ चक्र म्हटलं तर वरचंच लिहायचं. घातचक्र म्हटलं तर ती राशी कुठली त्या दिवशीची, ज्या दिवशीचं गणित आहे त्या दिवशीची जी राशी असेल त्या राशीचं जे घातचक्र आहे ते जसंच तसंच लिहून काढायचं आहे. विचारणीय राशीचं घातचक्र पंचांगाप्रमाणे लिहून काढलं. त्यानंतर वैरवर्ग विचारला तर नामाक्षर जे आहे त्या दिवशीचं ते नामाक्षर असेल त्याच्यापासून 5वा वर्ग हा वैरवर्ग असतो, हा लिहायचा. आता वर्ग तिथे वेगळा असतो आणि हा वैरवर्ग वेगळा. हे अक्षरांचे वैरवर्ग आहेत. आणि तिकडे आपण ते नक्षत्राचे वर्ग वगैरे लिहितो ना, तर ते वेगळे आहेत. तर तिकडे लक्ष ठेवा, थोडंसं कुठे चूक होण्याची शक्यता आहे का ते बघायचं. तर हा प्रश्न मला वाटते फार लवकर तुमचा होऊ शकतो. म्हणजे सोपा पण आहे आणि पंचांग पाहूनच लिहायचा आहे. इथे डोक्याला जास्त चालना द्यायची नाही आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हा प्रश्न सोडवू शकता. त्यानंतर पंचांगातला आणखी प्रश्न काय, तर आताच सांगितल्याप्रमाणे शिवालिखित मुहूर्त आणि होरा कधी कधी येते. आता प्रत्येक वेळेस हेच प्रश्न येतील असं नाही, यातले कुठले नाही कुठले तरी येणार. तर शिवालिखित मुहूर्त जर म्हटलं तर तुम्हाला काय आवश्यक आहे, सूर्योदय सूर्यास्त तुम्हाला पाहिजे. आणि हे जे मुहूर्त आहेत हे वारावर अवलंबून आहेत. त्यामुळे जन्मवार तुम्हाला पाहिजे. दिवसाचा मुहूर्त पाहिजे असेल तर जन्म तारखेच्या दिनमानाचे 8 भाग करायचे, किंवा रात्रीचा मुहूर्त पाहिजे असल्यास जन्म तारखेच्या रात्रीमानाचे 8 भाग करायचे. आलेली तास मिनिटे हे विचारलेल्या मुहूर्तापर्यंत वाराप्रमाणे सूर्योदयात किंवा सूर्यास्तात, म्हणजे तुम्हाला रात्रीचा मुहूर्त पाहिजे असेल तर सूर्यास्तात मिळवत जावी लागेल. मग तो मुहूर्ताचा आरंभ मिळतो. आणि जी वेळ काढली आपण 1 भाग 8 भागून, ती वेळ मिळवली की आपल्याला त्याचा समाप्ती मिळते त्या मुहूर्ताची. तर म्हणजे आरंभ ते समाप्ती, सुरुवात ते समाप्ती हा मुहूर्ताचा कालावधी आहे. तर तो मुहूर्ताचा कालावधी शोधून काढावा लागतो. तर हे काही कठीण नाही आहे. तुम्हाला त्या दिवशी जी तारीख पंचांगात आहे त्या तारखेचं दिनमान काळाची गरज नाही, कारण दिनमान पंचांगात दिलेलं असते तेच दिनमान घ्यायचं, त्याचे 8 भाग करायचे. आणि सूर्योदय पाहिजे असेल तर सूर्योदय घ्यायचा, सूर्यास्त पाहिजे असेल तर सूर्यास्त घ्यायचा. पंचांगात दिवस रात्रीचे ते मुहूर्त 8 ते कोष्टक आहेत ऑलरेडी शिवालिखित. तसंच होरा आहे. जन्मवाराप्रमाणे सूर्योदयात 1-1 तास तुम्ही मिळवत जा. पहिला होरा हा त्या जन्मवाराचाच असतो. जन्मवाराचा जो स्वामी असतो, म्हणजे रविवारी पहिला होरा रविवारचा, रवीचा. सोमवारी पहिला होरा चंद्राचा. तर हे जे होरा आहे तर हे सूर्योदय, याला पण सूर्योदय लागतो आणि ते वाराप्रमाणेच आहे. मग रविवारी दुसरा होरा कोणाचा असेल तर हे मंद गती ग्रहापासून शीघ्र गती ग्रहापर्यंत होरे जातात. पण हे तुम्हाला पाठ करायची आवश्यकता नाही, कारण ते कोष्टकच दिलेले आहे. तुम्ही जे दुसरा 2 नंबरचं जे असेल रविवारच्या नंतर शुक्रवारचा आहे तर तो 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 घ्या. काही तुम्हाला म्हणजे परत पाठ करायची आवश्यकता नाही. ते माझा म्हणण्याचा अर्थ आहे की पाठ करू नका. पण ते कोष्टक कुठे आहे ते लक्षात घ्या आणि त्या कोष्टकानुसार पुढे पुढे चला. तर हा एक प्रश्न तुमचा पंचांगावर आधारित आहे. ते सगळं पाहूनच तिथे लिहायचं आहे. तुमच्याकडे जे पंचांग असेल त्या पंचांगाची तुम्ही संपूर्ण माहिती करून घ्या. दुसरा आणखी एक प्रश्न आहे तो कूट प्रश्न आहे. आता हा कूट प्रश्न आहे तो हा पंचांगात हा कसा आहे, याचा उद्देश काय आहे की 3-4 ते भाग केलेले आहेत. जन्मतारीख शोधा, जन्मवेळ शोधा आणि ठोकळा कुंडली मांडा.
आता जन्मतारीख शोधायची आहे म्हणजे काय, ते 5 वाक्य दिलेले असतात, 5-6 वाक्य तुम्हाला दिलेली असतात, त्यातून ती जन्मतारीख शोधायची असते. हा कुठं प्रश्न आहे. आता हा तुम्हाला जर कठीण वाटला तर हा तुम्ही शेवटी ठेवा, पण ह्यालाही 10 गुण आहेत, 8 ते 10 गुण आहेत. तुम्ही साधारणपणे 15 मिनिटाचा वेळ आहे याला, ते 15 मिनिटं लागत नाही. तुम्ही जर लक्ष तुमचं पंचांग तुमच्या डोळ्या खालून नजरे खालून पूर्ण गेलेलं असेल तर तुम्हाला तेवढा वेळ लागणार नाही, असं मला वाटतंय तसं. तर ह्यामध्ये जन्मतारीख शोधून आणि ठोकळा कुंडली मांडणे म्हणजे काय, जे लग्न असेल ते घेऊन सरळ सरळ ग्रह स्पष्ट करायचे नाही आहेत फक्त, किंवा कधी कधी चंद्र किंवा बुध दाखवा असं पण असू शकते, काही पण असू शकते तिथे. तर जे असेल तर जेवढं विचारलेलं आहे तेवढे ते ते सगळं लिहिणं आवश्यक आहे त्या ठिकाणी. मग इथे काय अपेक्षित आहे ती काही काही वेळेला होतं काय की सगळेजण जन्मतारीख आणि जन्मवेळ सगळे लिहून मोकळे होतात एकच वाक्यात. असं होऊ नये. अपेक्षित काय आहे की जे वाक्य विचारले गेलेले आहेत प्रश्नामध्ये त्या प्रत्येक वाक्याचं समर्पक उत्तर लिहा. जसं उत्तरायण म्हटलं तर उत्तरायण कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत आहे, किंवा एखादा वसंत ऋतू आहे म्हटलं त्यात तर ते वसंत ऋतू कुठून कुठपर्यंत आहे, किंवा एखादा कृष्ण पक्षामध्ये अमुक अमुक तिथीचा असं आहे तर ते कुठे आहे. तुम्हाला ऍक्च्युली ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सगळी 5ही वाक्य एकत्र जर वाचली ना, एक एक वाचण्यापेक्षा सगळी अगोदर 5ही वाचली ना, शेवटच्या वाक्यात तुम्हाला उत्तरच मिळते. फक्त लिहायचं असं आहे तुम्हाला, तर शेवटच्या वाक्यात साधारणपणे आलं की तुम्हाला ते उत्तर मिळेल. तर अपेक्षित हे आहे की पंचांगाची तुम्हाला माहिती असावी, कुठल्या पानावर आपल्या हे आहेत ते, आणि समर्पक उत्तर प्रत्येकाचे 5 सेंटेन्स तिथे दिले, 5चं तुम्ही 5 वाक्यात उत्तरे लिहा. वेळ तुमच्यावर 10 गुण आहेत, तुम्ही नुसतं एकच जन्मतारीख आणि जन्मवेळ लिहिली तर त्याच्यावर गुण मिळणार नाहीत, हे लक्षात घ्या. आता ह्यामध्ये काय काय आहे, कशावर प्रश्न आधारित असतो हा, अयन म्हणजे दक्षिणायन उत्तरायण, ऋतू, मास म्हणजे मराठी महिने कुठले म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला किंवा मलमास म्हणा, त्याचे वेगवेगळे नावं देतील, कधी कधी कसं वेगळी नावं दिल्या जातात तर ती तुम्हाला माहिती असतात. आता तर त्या नावानुसार होतं, एखादा सण असेल गोकुळाष्टमीच्या, किंवा ते सांगणार गोकुळाष्टमी झाल्यानंतर 15 काहीतरी अमुक अमुक होऊन गेलं होतं किंवा तमुक होऊन गेलं होतं, अशानुसार असतं, तो आपल्याला बघावा लागतो. त्यानंतर एखादा उत्सव असेल किंवा एखाद्या पक्षात 2 क्षय तिथी होत्या म्हणतील, किंवा एखाद्या पक्षामध्ये वृद्धी तिथी होती असा विचार करतील, असा विचारला जाणार. तर हा सगळ्या पंचांगात तुम्हाला एक एक पानं उलटत गेलं ना, पटापट एक जर प्रश्नाचं एक वाक्य वाचलं, पान उलटलं, लगेच तुम्हाला ते मिळत जाईल. हा जर आधार घेतला तर तुमचे इथे वेळ वाचतो आणि उत्तरही बरोबर येईल, असा एक ह्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आपण पुढे जाऊया. हा इथपर्यंत तरी ठीक आहे. आता हा स्पष्ट ग्रहाचा प्रश्न आहे, मगाशीच सांगितलं. आता स्पष्ट ग्रह करा, जसे रव्यादी 12 ग्रह स्पष्ट करा, तर इथे 12 गुण असतात तुम्हाला. 12 गुणांना तुम्हाला 10 मिनिटात हे सगळं होतं. आता कसं ते बघू. तर सुरुवात घेताना आपण हे लक्षात घ्यायचं की ही जी वेळ आहे ही 2:30 सकाळी आपले 5:30चे जे ग्रह आहेत त्या दोघांच्या मध्ये आली की नाही याचा विचार करायचा. ह्या दोघांच्या मध्ये जर आली तर आपलं उत्तर बरोबर येईल. त्यासाठी काय काढावं लागते आपल्याला, ग्रहगती. आता काही पंचांगामध्ये ग्रहगती डायरेक्ट दिलेली आहे, त्याचाही तुम्ही वापर करू शकता. ग्रहगती म्हणजेच काय की 2 दिवसाच्या गतीमधील फरक, 5:30च्या जे ग्रह आहेत त्यांच्यामधील जो फरक येतो ती गती मिळते आपल्याला. अंशात्मक अंश कला विकला जो असेल, आता साधारणपणे रवी 1 अंश जातो तर आपल्या ते लक्षात आलं पाहिजे की गणित कुठं चुकतंय, 1 अंशापेक्षा जास्त झालं तर आपलं गणित कुठेतरी चुकतंय रवीचं. असं प्रत्येकाचं तुम्ही जेव्हा सराव करताना तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला त्या सोप्या वाटायला लागतील. तुम्ही जर सराव केला नाही किंवा माझं नुसतं भाषण ऐकून तेवढं होणार नाही. गणित हा नुसता सरावाचा भाग आहे. आता इष्ट काळ काढायचा आहे, त्यामध्ये दुसरा भाग जन्मवेळ वजा ग्रहवेळ. आपल्याकडे ग्रहवेळ ही फिक्स आहे, ही 5:30ची आहे सकाळची, आणि आपल्याकडचे जे गणित आहेत ते सर्व गणित भारतातलेच आहेत. फक्त परदेशातले जे गणित आहेत त्यावेळेस आपण वेगळा विचार करू. पण ह्या ठिकाणी सगळीकडे जन्मवेळ वजा ग्रहवेळ, जर ती जन्मवेळ असं वाटत असेल तुम्ही म्हणून ती 24 तासाची रेल्वे वेळ जर घेतली ना तर गणित चुकणार नाही, ही जी रेल्वे वेळ घ्यायची. त्यानंतर आपण गुणक काढून ठेवायचा, कारण काय आहे की आपल्याला ग्रह 12 करायचे आहेत तर आपण प्रत्येक वेळेस इष्टकाळ भागीला 24 इष्टकाळ भागीला 24 केलं तर इथे आपला वेळ जातो. त्यासाठी आपण गुणक एकदा काढून ठेवला की त्या गुणकाने गुणत जायचा. ग्रहगती चालन, नंतर आपल्याला पाहिजे चालन, तिसरं चौथा भाग जो आहे तो चालनाचा आहे. तर त्यामध्ये आपल्याला ग्रहगती गुणिला गुणक हे तुमचं झालेलं आहे, तरी पण मी आता एक रिव्हिजन करायचा प्रयत्न करतो कुठे. तर स्पष्ट ग्रह काय आहे, तर 5:30 वाजताचे ग्रह वजा किंवा अधिक चालन. आता हे वजा काय होणार, तर ते ग्रह वक्री असेल तर ते चालन त्या दिवशीच्या ग्रहातून वजा करावं लागेल, आणि ग्रह मार्गीच असतील तर आपण ते अधिक करू.
स्पष्ट ग्रह बरं सकाळचे 5:30चे ग्रह अधिक चालन. आता हे तुम्ही कसं लिहाल एकत्र, तर मी काही गणित सोडवून दाखवत नाही तुम्हाला, पण मी सोडवलेलं गणित तुम्हाला दाखवतो सोडवलेलं. तर ह्यामध्ये मी भाग केलाय का बघा, हा हा माझा जो भाग आहे, हा जो लाल अक्षरात भाग आहे बघा, असा तुम्ही करून ठेवला. हे इष्टकाळ इष्टगुण हे अगोदर काढलं तुम्ही, इष्टकाळ काढला, ग्रहगती काढून घेतली आणि गुणक काढून घेतला. आता या गुणकाच्या ठिकाणी जसं जोशी सरांनी तुम्हाला अगोदर सांगितलंय, स्वाध्यायाचा म्हणजे मार्गदर्शन जोशी सरांनी उत्तम प्रकारे तुम्हाला केलेलं आहे. तर जोशी सरांनी सांगितलं की 2 पर्यंतच घ्या, तर 2च घ्या तुम्ही. म्हणजे 0.3346 असतील, तर शेवटच्या तिसऱ्या नंबरवर 5 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही त्याला इकडे कन्वर्ट करून घ्या. म्हणजे ज्याला आपण अप करून घेतोय, डाऊन करून घेतो, त्यासारखं तेच राऊंड अप जो करतो ते. तर 333 आहे तर आपण 33 घेऊन असतं, किंवा 336 असतं तर 34 करून टाकलं असतं 0.34. तर हा जो आहे हा मुद्दा असा हे ग्रह आहेत, तर तुम्ही तुमच्या एका पानामध्ये साधारणपणे 4 ग्रह तरी येऊ शकतात. तर हा जो भाग आहे हा लाल अक्षरात हा रिपीट होणार नाही 4. तुम्ही प्रत्येक वेळेस जर तो रिपीट करत गेलात तर एवढं लिहिण्याला जो वेळ लागतो तो वेळ तुमचा इथे वाचू शकतो. तर तुम्ही काय करा, 24 तासाची गती जी आहे ती वरच्या साईडला ठेवा. नंतर त्या 2 दिवसाच्या मध्ये जे ग्रह असतील ते आपले इष्ट दिवसाचे ग्रह आणि त्याच्यावरची तारीख, त्यातून आपल्याला ती वजा करायची आहे. तर हे घ्या आणि ह्यातून जे आलेला वजाबाकीचा जो भाग आहे, जो फरक आहे तो वर 24 तासाच्या गतीमध्ये लिहा. आणि रवी आणि चंद्र हे 2 जे ग्रह आहेत ह्यांचं विकलात्मक करा, विकलापर्यंत यांना सोडवा. आणि इतर जे ग्रह आहेत ते नुसते कलापर्यंत जर मी सोडवले तरी हरकत नाही, विकला केला तर चांगलंच आहे. पण तुम्ही कलाच जरी घेतल्या राऊंड अप करून तरी काही हरकत नाही, ते उत्तर तुमच्या बरोबरच येणार आहे. ते ह्या कला विकला आहेत, ह्याला तुम्ही गुणकाने गुणलं की जो येणारा फरक आहे तो सरळ चालन म्हणून इथे लिहा. म्हणजे तुमची एक ओळ वरची पण वाचते आणि ह्यामध्ये तुम्हाला परत 13 तारखेचे ग्रह लिहून त्यामध्ये इथे मी 13 तारीख घेतली आहे, सॉरी नाहीतर मग तुम्ही मला मी 13 तारखेचे गणित करून ठेवलंय. तर 13 तारीख घेतली आहे, तर ज्या तारखेचं इष्ट तारखेचं गणित ती परत लिहावं लागणार नाही. हे जे प्रत्येक वेळेस तुम्ही लिहित जाणार, तर हे 12 ठिकाणी जर लिहित गेले तर कमीत कमी 10 सेकंद जरी लागले तर 1 मिनिट वाया जाईल. तर तो 1 मिनिट आपण इथे वाचवू शकतो. चालन तो सरळ असं लिहिला तर असं तुम्ही टेबल करायची काही आवश्यकता नाही पेपरमध्ये, तुम्ही असं करा, फक्त लिहा एक ओघाने असं. जर ओळीत लिहिलं तर तुम्हाला हे स्पष्ट ग्रहामध्ये इथे तुमचे 12चे 12ही गुण आरामात मिळू शकतात, इथे काहीही होत नाही. आता ह्यामध्ये काय होतंय, बऱ्याचदा चुका कुठे आणखी एक चुका इथे होऊ शकते की राहू आपण काढतो, त्यात अधिक 6 राशी करून केतू लिहित नाही. जोपर्यंत तुम्ही पेपरवर केतू लिहिणार नाही तोपर्यंत तो एक गुण तुम्हाला मिळणार नाही. केतू राहूच्या अधिक 6 राशी करून तुम्हाला केतू हा लिहिणं भाग आहे, तो लिहिला नाही तर तुम्हाला त्याचे गुण मिळणार नाहीत. आणि हर्षल नेपच्यून प्लुटो साधारणपणे हे तुम्हाला काढावंच लागत नाही, पण तुम्ही लिहा ते जसे आहेत तसे तरी लिहा. म्हणजे त्याची गती 0 पण असू शकतो, 1 कला 2 कला, आणि जर फरक किती आहे, फरक जर तो 0.12 असेल तर जे आहे तेच लिहिलं तरी ते चालू शकतं, पण ते लिहा, काढायचा प्रयत्न करा, पण लिहा. 12चे 12ही ग्रह तुमचे लिहिल्या गेले पाहिजे. आणि रिपीट असं नाही लिहिलं तरी चालेल. एका ठिकाणी तुम्ही ग्रह काढले, रवी काढले, चंद्र काढला, राहू काढला आणि परत आणखी सगळं काढून झाल्यानंतर परत आणखी रवी चंद्र, तर इथे वेळ घालवू नका. काढलं तर तेवढं सफिशियंट आहे ना, तपासतील ना बरोबर, सर तपासतात चांगले. तर त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम इथे येऊ नये. तर हा एक इथे भाग आहे की हे जर तुम्ही असं केलं तर तुमचं इथे वेळ वाचू शकते. त्यानंतर पुढे जाऊया. आता आपण रेखांतर कार्ड जो आहे तो रेखांतर आणि म्हणजे वेळेचं गणित जे आहे, तर ह्यामध्ये तुम्हाला आता अक्षांश रेखांश हे तुम्हाला माहिती आहेत. हा, विषुववृत्त हे ते सगळं एक आपल्याला शिकायचं नाही गणितामध्ये. आता सध्या तुम्ही तसं काही करू नका, आता फक्त गणित करण्याकडे लक्ष द्या. आता हे पहिला प्रश्न असतो साधारणपणे स्थानिक वेळ काढा. तर त्यामुळे आपल्याला हे लाल उभी रेषा आहे ती भारतीय प्रमाण रेखांश 82 आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर त्याच्या डाव्या बाजूला जे काही असेल 15 अंश, 30 अंश, 70 अंश, हे सगळे जे आहेत हे वजा करायचा हा संस्कार. आणि पुढच्या बाजूला आहे ते उजव्या बाजूला, म्हणजे या लाल रेषेच्या उजव्या बाजूला म्हणजे भारतीय प्रमाण रेखांशाच्या पूर्वेला हा जो भाग आहे हा अधिक करायचा आहे. आणि प्रमाण रेखांशाच्या पश्चिमेला असणारा भाग हाला वजा करायचा. जी स्थानिक वेळेचा जो फरक येतो त्याला आपण LMT म्हणतो. भारतीय प्रमाण रेखांसाठी IST आहे. आणि हे ग्रीनविच मीन टाइम आहे, हे सेंट्रल लाईन GMT त्याला म्हणतात. आणि एखादा परदेशातला जर वेळ असेल तर त्याला आपण ZST म्हणतो, विभागीय वेळ, स्टँडर्ड टाइम, जे झोनल स्टँडर्ड टाइम. तर हे फक्त कधी कधी हे तुम्हाला परीक्षेच्या पेपरमध्ये पण ZST IST किंवा हे तुम्हाला उपयोगात येऊ शकतील तुमच्या, ते हे लक्षात ठेवा.
या जे ZST जे आहे ते पश्चिमेला जे आहे त्याच्या पश्चिमेला जरी आकडा जरी वाढत गेला 60च्या पुढे 90 जरी झाला तर 90 जे आहेत हे 60 पेक्षा कमी आहेत. म्हणजे हा इकडे पश्चिमेला हा संस्कार वजा असणार आहे. कारण ही जी लाईन आहे ही मध्यम तिथलं प्रमाण रेखांश आहे. त्याच्या पश्चिमेला असेल तर तो संस्कार वजा आहे, त्याच्या पूर्वेला असेल तो संस्कार अधिक आहे. तर हे सगळीकडे सारखंच आपण हे करू शकतो तसं. आता इथे रेखांतर काल जो काढायचा आहे आपल्याला तो कसा काढतात तेव्हा तो रेखांतर काल आपण काढतोय की प्रमाण रेखांश आणि जे आपल्याला हा पहिल्या प्रश्नाचा चार गुणाचा आहे तर ह्या 2 मिनिटं पण याला लागणार नाही आहेत. कारण तुम्ही फक्त वजाबाकी करायची आहे आणि 4 ने गुणायचं आहे तर ते कसं ते बघा. प्रमाण रेखांश वजा इच्छित स्थळाचे रेखांश याला गुणिले 4 तर गुणिले 4 काय आहे तर 4 मिनिटं बरोबर 1 अंश बरोबर 4 मिनिटाचा तो फरक आहे ना. तो त्यांनी आपण 4 ने गुणतो. तर रेखांतर काल म्हणजे प्रमाण रेखांश आणि इच्छित स्थळाचे रेखांश यातील अंतराला 4 ने गुणून येणारा काल. तर अंशाला 4 ने गुणले तर आपल्याला मिनिटं मिळतील आणि कलाला 4 ने गुणल्यानंतर आपल्याला सेकंद मिळतात. परत तेच आहे की पूर्वेला जर असेल तर हा काल अधिक असेल, पश्चिमेला असेल तर हा काल वजा असेल. आता हे झाले तुम्हाला म्हणजे कधी काय विचारलं जाते की अमुक अमुक ठिकाणची प्रमाण वेळ ही आहे त्या ठिकाणचा रेखांतर काल काढा आणि त्याची समजा प्रमाण वेळेने जन्म 3 वाजताचा आहे दुपारी तर त्याचं स्थानिक वेळ काय असं काढायचं हे गणित असते. तर ते अंतर घेऊन तुम्हाला हे काढायचं आहे. पुढे गणित मी म्हणजे जस्ट तुम्हाला मी स्लाइड दाखवणार आहे तर त्याच्यामुळे तुमच्या ते लक्षात येईल. ते लक्षात हे ठेवायचं 4 ने गुणताना कुठे चूक होते तुम्ही 4 ने गुणताना ते मिनिटाला सेकंद हे जर आले ते सेकंदाचे परत तुम्हाला मिनिट करायचे आहेत. तर मिनिट न करता तुम्ही तिथे पण चुका होण्याचा संभव आहे. तर ती चूक होऊ नये एवढं लक्ष ठेवा. आणि रेखांतर कालावर उलट जायचं असेल आपल्याला तर रेखांतर काल जो आहे त्याला 4 ने भागला तर आपल्याला अंश आणि कला मिळतील. कारण रेखांतर काल हा तास मिनिट आणि सेकंदात असतो. तर तो त्याला 4 ने भागला तर आपल्याला काय मिळणार अंश आणि कला मिळतील. ते ह्या अंश कला तर असं गणित कसंही येऊ शकतं. एक आता नेहमी प्रत्येक वेळेस रेखांतर काल विचारतात आणि स्थानिक वेळ विचारतात. उलट पुढच्या वेळेला कदाचित स्थानिक वेळ देतील आणि प्रमाण रेखांश पण विचारतील तर मागे पुढे होते. ते हे आपल्याला काही करायचं नाही. इकडे गुणाकार केलाय तर इकडे आपल्याला भागाकार करायचा आणि आपलं गणित एवढं स्वस्त सोपं आहे की आपल्याला साधी बेरीज करायची आहे, साधी वजाबाकी आहे, साधाच भागाकार आहे आणि साधाच गुणाकार आहे. फार मोठंसं नाही आहे. फक्त लक्ष तुम्ही कॅल्क्युलेटर वापरल्यामुळे ते पॉईंट मध्ये येतं ना त्यामुळे थोडासा गोंधळ होतो. कारण बाकी तिथे काहीच नाही बाकी पॉईंट मध्येच असतात. ठीक आहे. आता एक उदाहरण मी फक्त तुम्हाला म्हणजे हे बघा की भारतीय प्रमाण रेखांश एका ठिकाणचे दिलेले आहेत. मुंबईचे रेखांश आपण काढतोय तर मुंबईचे ते जो फरक आला तर हे पश्चिमेला आहे. प्रमाण रेखांशाच्या पश्चिमेला आहे. तो त्याला 4 ने गुणल्या. आता इथे 9 चोक 36 झाले 4 चोक 160 असंच करा. म्हणजे 120 आता इथून वजा केले तर 2 इकडे ऍड करायचे आपण 36 मध्ये. म्हणजे 38 मिनिटं आणि 40 सेकंद हा मुंबईचा रेखांतर आहे. पण हा अधिक आहे की उणे आहे तर हा उणे आहे. कारण इच्छित स्थळ हे प्रमाण रेखांशाच्या पश्चिमेला आहे. म्हणून हा संस्कार वजा आहे. आता स्थानिक वेळ जर घेतली तर हे जरा तुमचा 14 माझ्या स्लाइड बरोबर तुम्हाला दिसतायत ना. हो सर, एकदम बरोबर दिसतायत. हा नाही तर हो फक्त सर, दिसतंय सर. ते माझ्याकडे थोडस कट झालेलं आहे म्हणून म्हटलं. नाही नाही व्यवस्थित आहे पूर्ण व्यवस्थित दिसतंय सर. तर इथे स्थानिक वेळ जी आहे स्थानिक वेळ काढताना आपल्याला प्रमाण वेळ जी घेतो आपण ती प्रमाण वेळ ही जी आहे ही प्रमाण वेळ त्यातून रेखांतर काळ हा अधिक उणे करायचा आहे. तर रेखांतर पश्चिमेचं असेल तर आपण तो वजा करणार, पूर्वेचं असेल तर अधिक करणार. आता हे जे आहे रेखांतर हे सूर्योदयामध्ये तुम्हाला परत कन्फ्युजन करणार आहे. तर मी सूर्योदय सूर्यास्त ज्यावेळेस घेईन त्यावेळेस परत सांगतो ते परत दुसऱ्या बाजूने येईल ते. ठीक आहे. तर ही आपल्याला स्थानिक वेळ काढतो तर ही स्थानिक वेळ याची बेरीज करायची आहे. तर बऱ्याचदा आपण काय करतो रेखांतर काढतो स्थानिक वेळ सोडूनच देतो. तर तो अर्धे गुण त्यात जातील ना. 4 गुणांचा जर प्रश्न असेल तर 2च मिळतील 2 मिळणार नाहीत. तर सगळं जेवढं विचारलंय तेवढं लिहा आणि 4 गुण असतील तर 8 मिनिटं ह्याला तर अजिबात लागणार नाही आहेत. तर फक्त थोडासा सराव पाहिजे. मी प्रत्येक वेळेस सांगतो की सराव सराव आणि सराव याशिवाय गणित होणार नाही. तुमच्या हाताला सराव झाला पाहिजे. ठीक आहे. तर पुढे आता ही जे काढलंय तर आता प्रमाण वेळेवरून जर काढायचं असेल तर तुम्हाला मी तेच घेतलं की भारतीय प्रमाण रेखांश एवढे आहे नाशिकचे समजा एवढे आहे तर त्याला तो जो गुणाकार केला तर हे वजा येते कारण हे पश्चिमेला आहे. बुलढाणा जर घेतला समजा तर ते पण पश्चिमेला 76 आहे तर त्याचा गुणाकार हे तुम्ही सेकंदात गुणाकार करता नंतर हे फक्त या बाजूला घ्यायचा प्रयत्न करा मागे पुढे सेकंद आहेत त्याचे मिनिट करा. त्यानंतर हा बघा कलकत्त्याचा हा अधिक आहे
कारण कलकत्ता आपल्या 88 पूर्व आहे, म्हणजे 82च्या पुढे आहे, राईट साईडला आहे, उजव्या बाजूला. त्यामुळे त्याला 4 ने गुणल्यानंतर आपल्याला 23 मिनिटं 32 सेकंद हा जो मिळतो स्थानिक वेळ ही जी मिळते, म्हणजे रेखांतर काल जो मिळतो तो हा अधिक मिळतो. हे तुम्हाला मी वर सांगितले ते सूत्र वापरायचे आहेत, हे मी जस्ट तुम्हाला हे माझ्याही माहितीसाठी मला पण ते करावं लागतं ना, त्यासाठी केलेलं आहे. तर आता हा रेखांतर काल तुम्हाला काय आहे त्याचं सूत्र आता सांगितल्याप्रमाणे रेखांतर काल भागीला 4 केलं की अंशकाला मिळतात. आणि स्थानिक रेखांश पण तुम्हाला कधी कधी काढायला येतील. ज्यावेळेस वेळच काढू नका तर रेखांश काढा. तर प्रमाण रेखांश प्लस मायनस रेखांतर काल केला की तेव्हा आपल्याला तो स्थानिक रेखांश मिळतील. तर समजा हे नाशिकचे दिलेलं आहे एवढं तेवढं रेखांतर काल दिलेला आहे 34 मिनिटं 52 सेकंद. तर त्याला 4 ने भागल्यानंतर आपल्याला जवळ 8 अंश 43 काला आल्या. तर ह्या 8 अंश 43 काला ह्या कुठल्या बाजूच्या आहेत? डाव्या बाजूच्या आहेत. म्हणजे आपल्या प्रमाण रेखांशाच्या लेफ्ट साईडला आहेत. म्हणजे ह्या वजा करायच्या आहेत प्रमाण रेखांशाच्या. तर तिथून जर वजा केलं तर नाशिकचे रेखांश आपल्याला मिळतील. तसंच कलकत्त्याचं ते उजव्या बाजूला आहे, म्हणजे आपल्याला ते अधिक करावं लागतील आलेले अंश आपल्या प्रमाण रेखांशामध्ये. तर प्रमाण रेखांश आपल्याला पुढे मिळतील. त्यानंतर स्थानिक वेळ, आता तो जो सांगितला स्थानिक वेळ बरोबर त्याला काय म्हणतात आपण LMT म्हणतो. भारतीय प्रमाण वेळ म्हणजे IST. तर स्थानिक वेळ बरोबर LMT जी आहे ती प्रमाण वेळ अधिक उणे रेखांतर काळ पूर्व आणि पश्चिम जे 82.5च्या बाजूला येते. आणि भारतीय प्रमाण वेळ जर काढायची असेल स्थानिक वेळेवरून तर स्थानिक वेळेच्या मध्ये त्याच्या विरुद्ध संस्कार होणार आहे. जिथे अधिक होतं तिथे उणे होणार आहे, उणेच्या ऐवजी अधिक होईल. आता स्थानिक वेळ बघा, इथे भारतीय प्रमाण वेळ 9:30ची दिलेली आहे. नाशिकचं रेखांतर काळ 34 आहे, तर हे आपण पश्चिमेला म्हणून वजा केला, ही स्थानिक वेळ मिळाली. कलकत्त्याची तीच वेळ अधिक केली म्हणून आपल्याला 9:53 मिळाली 9:30च्या ऐवजी, म्हणजे ते 23 मिनिटं पुढे गेलेले आहेत. आता इथे या स्थानिक वेळेमध्ये जो संस्कार आहे तो रेखांतराच्या चिन्हाप्रमाणे करावा. हा जो संस्कार आहे रेखांतराचा तो रेखांतराच्या चिन्हाप्रमाणे करा. पुढे आता इथे प्रमाण वेळ काढायची, उलट जर असेल तर स्थानिक वेळ दिलेली आहे. तर स्थानिक वेळेमध्ये आपल्याला रेखांतराच्या विरुद्ध चिन्हाने आपण संस्कार जर केला, जिथे आता नाशिकच्या वेळेला मागाशी आपण वजा केला, इथे आपण ते अधिक करू, म्हणजे आपल्याला ही भारतीय प्रमाण वेळ मिळेल. ही आपण अधिक केलं. तसं कलकत्त्याला आपण अधिक केलं होतं, इथे प्रमाण वेळ काढायची आपल्याला, म्हणून ते प्रमाण वेळ, कारण ती वेळ अगोदर पुढे गेलेली आहे, प्रमाण वेळ मागे आहे, म्हणून आपल्याला वजाबाकी करावी लागेल. आणि ती वजाबाकी केली की आपल्याला प्रमाण वेळ मिळेल. म्हणजेच इथे जो प्रमाण वेळेला संस्कार आहे तो रेखांतराच्या विरुद्ध चिन्हाप्रमाणे करायचा आहे. हा प्रमाण वेळ मिळेल तुम्हाला. त्यानंतर आता ते कराची वगैरे हे सगळे तुम्हाला तसंच तो रेखांतर म्हणजे हे परदेशातलं जे आहे तर त्यातही तसंच आहे. रेखांतर करा मगाशी सांगितल्याप्रमाणे जी हिरवी लाईन दाखवली होती, डाव्या बाजूला असेल तर वजा करायचा, पुढच्या बाजूला असेल तर अधिक करायचं. त्यानंतर हे कॉन्कॉर्ड किंवा कोलंबियाचं त्या बाजूला हे परदेशात. पण इथे काही कन्फ्युज होण्याचा काही प्रश्न नाही की परदेशातला आहे म्हणून मी काहीतरी वेगळं करतो, असं काही नाही आहे. सेम जी प्रोसिजर भारताच्या अक्षांशासाठी करतो आपण तीच तिकडेही करायची. त्यानंतर आता हा जे मी सांगितलं मग सुरुवातीला की भावचलित कुंडली लिहा, कारण हा तक्ता तुम्हाला पुरवलेला आहे, परिषदेने तुम्हाला तक्ता दिलेला आहे. हा तक्ता तुम्ही जसे तसाच वापरा. त्यात जो दिलेल्या तक्त्यात ही कुंडली भरायची आहे, तर काय करायचंय, जे दिलेले भाव साधन आहे, इथे काय होते बऱ्याच ठिकाणी, आता मी हा पहिला भाव कर्क लिहिलेला आहे, या ठिकाणी प्रश्नामध्ये काय दिलेलं असणार, 3 राशी 14 अंश 28 कला आणि 4 विकला दिलेला असणार. तर तुम्ही 3 अंश 14 28 4 असं जरी लिहिलं तरी चालेल. पण इथे चूक काय होते की 3 लिहिलं आहे तर तिथे मिथुन राशी लिहिल्या जाते. तर इथे मिथुन राशी लिहिण्याची चूक करू नका. आणखी ह्यामध्ये आणखी काय, हा यामध्ये दुसरा जो भाग आहे, तर हे जर तुम्ही जे लिहून घेतले सगळं त्यामध्ये तुम्हाला आणखी काय लिहावं लागेल की जे ग्रह आहेत, आता ग्रह मागे पुढे जाण्याची शक्यता असते. आता भाव इथे 12चे 12ही भाव आलेले आहेत, 12चे 12ही भाव आलेले आहेत. तर या 12 भावात इथे कुठलाही भाव लुप्त झालेला नाही. पुढच्या कुंडलीत आपण पुढच्या याच्यात ते बघू. तर इथे जे ग्रह आहेत, आता बघा मंगळ आणि राहू हे वृषभ राशीमध्ये आहेत, तर हे समांतर वृषभ राशीला समांतर लिहायचे आहेत. तर ते ज्या भावात असतील, आता 14च्या पुढे आहेत,
काढू का ते हे एक मिनिट सर. हा हे स्टार्ट झाले हा रेकॉर्ड. ते जे मंगळ आणि राहू आहेत हे 14 वृषभ राशीला 14च्या पुढे गेलेले आहेत म्हणून आपण पुढे लिहिलेलं आहे. आता तेच तुम्ही कुंभ राशीला बघा. कुंभ राशीला नेपच्यून पुढे गेलेला आहे 57 म्हणून तो अष्टम स्थानात लिहिलेला आहे. आणि तो गुरु जो आहे तो सुद्धा कुंभ राशीलाच आहे म्हणून तो समांतर गुरु लिहिलेला आहे. इथे गुरु सप्तमात आलेला आहे. तो काय झालाय आता भाव चलितात तो चलित जातो मागे आलेला आहे. आणि हा ग्रह जो नेपच्यून होता तो तिथेच आहे. मग हा ग्रह मागे आलेला आहे तर हे भाव चलितात फक्त असं लिहितात समांतर लिहा. तुम्ही असंच मध्ये असं लिहिणार तर तिथे तो चालणार नाही. तो समांतर म्हणजे इथे कळणार नाही ते कुठल्या राशीला आलाय, मकरेला आहे की कुंभेला आहे. पण तुम्ही जर असं ह्याच ओढीने असं लिहिलं तर तुमच्या लक्षात येईल की हा गुरु कुंभेला आहे. तसंच इथे शनी बघा. शनी हा 14 अंशापेक्षा पुढे आहे म्हणून तो सप्तम भावात आहे बरोबर आहे. पण तोच मकर राशीला असणारा प्लुटो हा मागे आलेला आहे. तर तो मकर राशीलाच आहे. मागे जरी असला तरी तो मकर राशीला आहे म्हणून मकर राशीला पॅरलल लिहायचा. तर या ठिकाणी कुठलाही भाव लुप्त झालेला नाही. त्यामुळे हे फक्त ग्रह पुढे किंवा मागे जर जातील तर हे ग्रह असे समांतर लिहा. तुमचे पूर्णचे पूर्ण मार्क तुम्हाला मिळतात. कुठेही एक मार्क जात नाही. आणि यासाठी दिलेले असतात 4 ते 5 गुण. तर हे 2-3 मिनिटाचंच काम आहे तुमचं. म्हणून सुरुवातीला मिळता बरोबर अगोदर पेपर नीट वाचून घेतलं की हा तक्ता घ्या आणि तक्ता भरून बाजूला ठेवून द्या. म्हणजे तुमचे 4 मार्क हे तयार झाले. 4 किंवा 5 जे गुण असतील हे तयार झालेले असतात. म्हणजे यात तुम्हाला घाबरायचं काही कारण नाही नंतर. लाईट कुठे गेली माझी? लाईटचा काय प्रॉब्लेम अडकली कुठे? पुढे का नाही जात? एकच स्लाइड घेतली का? आता बाहेर कशी आता? आता हा दुसरी भावचलित कुंडली कधी काय होते की त्यावेळेस ज्या वेळेला आपण आता इथे मी मिथून लग्न मिथून घेतलंय. तर मिथून लग्न म्हणजे इथे 2 राशी 10 अंश 4 कला विकला असं असणार. तर तुम्ही तिथे 2 लिहा तर पूर्ण येईल. पण तिथे वृषभ राशी मात्र लिहू नका. तुमचं उत्तर तिथे चुकेल. आता या ठिकाणी काय केलं मगाशी मी ते तुम्हाला मागे गेलेले ग्रह पुढे गेलेले दाखवले. इथे काही एक भाव समजा इथे सिंह आणि इथे तुळ आहे म्हणजे कन्या भाव तर लुप्त झालाय. आणि इकडे मीन भाव हे 2 राशी लुप्त झालेले आहेत. तर मग हा कुठे लिहायचा? असे जर ग्रह कन्या राशीला असतील तर कुठे लिहायचे? तर ही जी कन्या राशी आहे त्या कन्या राशीला ओरिजेंटल लिहा. म्हणजे आडव्यात लिहा तुम्ही. शनी, गुरु, रवी, प्लुटो असे असे लिहा. म्हणजे हे तुमचं उत्तर सगळं बरोबर येते. म्हणजे इथे तुमचे गुण वाचतात. इथे सगळं काही तुम्हाला व्यवस्थित मिळते. म्हणजे एक समांतर लिहा. जर तिथे सगळे भाव लुप्त झालेले नसतील तर समांतर लिहायचं. एखादी राशी लुप्त झाली असेल तर मग ती राशी ज्या भावात येते त्या भावामध्ये सगळे ते आडव्या ओळीमध्ये सगळे ग्रह लिहा. म्हणजे तुमचे उत्तर चुकणार नाही. पुढचं जे आहे आता ज्योतिषोक्तीवरून तुम्हाला इष्ट सांपत्तिक वेळ काढायची आहे. इष्ट सांपत्तिक वेळ काढण्यासाठी काही जास्त काही लागत नाही. आम्ही इकडे सध्या म्हणजे आम्ही ज्योतिषोक्ती वापरतो. तर मी सध्या ज्योतिषोक्तीवरून घेतलेली आहे सगळी वेळ. तुम्हाला जे पंचांग असेल इतर भावसाधन कोष्टक असेल तर त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. तर इथे जे आहे तर आपण ज्योतिषोक्तीचे मी 3 संस्कार खालचे वरचे जर तुमच्या लक्षात राहिले तर इथे काहीही चूक होणार नाही. तर आपण काय घेतो इष्ट तारखेची जी तारीख दिलेली असते त्या
आणि जे रेखांश आहेत आपले 82 भारताचे त्याचे 00 तासाची सांपत्तिक वेळ, जी तारीख दिलेली असेल ती तारखेची सांपत्तिक वेळ घ्यायची. त्याच्यावर जो सण आता 2026 आहे तो तुमच्या त्या ज्योतिषोक्तीच्याच पानावर दिलेला संस्कार आहे, तो संस्कार दिलेल्या चिन्हानुसार करायचा. त्यानंतर रेखांतर काळ जो आहे त्याला जो सूक्ष्म सांपत्तिक संस्कार, तुम्ही त्याला शहर संस्कार म्हणता किंवा कोणी प्रादेशिक संस्कार म्हणतं किंवा कोणी स्थळ संस्कार म्हणतं, तो जो आहे तो संस्कार करताना मात्र तो रेखांतराच्या विरुद्ध चिन्हाने करायचा, हा लक्षात ठेवायचा. रेखांतर त्या स्थळाचे किती आहेत ते खालच्या ठिकाणी तुम्हाला जन्मवेळ घेतात त्यावेळेस दिसणारच आहे, तर त्यातून हे वजा करायचे. त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे ब पार्ट, त्यामध्ये जन्मवेळ घ्यायची, त्याच्यावर स्थानिक रेखांतर संस्कार, अधिक जू असेल तर अधिक, उणे असेल तर उणे, आणि हिची जी वजाबाकी बेरीज वजाबाकी येईल ती जी वेळ येईल त्या वेळेसाठी प्रत्येक तासाला 10 सेकंद हा जो संस्कार जो असतो हाही तो सूक्ष्म संस्कार आहे, तो ज्योतिषोक्तीच्या पानमध्ये दिलेला आहे. किंवा तुम्हाला 1 तास बरोबर 9.866 सेकंद असं केलं किंवा रफली तुम्ही 1 तास बरोबर 10 सेकंद घेतले किंवा 6 मिनिटाला 1 सेकंद घेतलं तरी चालण्यासारखं आहे. आणि या दोघांची बेरीज केली की तुम्हाला ही भारतातली इष्ट सांपत्तिक वेळ मिळते. ही 24 पेक्षा जास्त आली तर 24 वजा करून घ्यायची, ती इष्ट सांपत्तिक वेळ. ह्याच्यावर 4 गुण साधारणपणे असतात. तर ह्याचा बघा 4 गुणाला आपण 6 पॉईंट लिहिले तर 6 मिनिटं लागतील का? नाही लागणार. फक्त वेळ बघायला जर तुम्हाला पंचांगाचं पान किंवा तुम्हाला ज्योतिषोक्तीचं पान नंबर 30 आणि पान नंबर 31 माहिती असेल तर तुम्ही हे झटपट काढू शकता. त्यानंतर बघा पुढचं, आता हे उदाहरण दिले तर बघा उदाहरण करून दाखवलेलं तुम्हाला. ही सांपत्तिक वेळ घेतली, हा सण संस्कार केला, इथे स्थळ संस्कार केला, हा रेखांतराच्या विरुद्ध केला कारण इकडे रेखांतर बघा रेखांतर वजा आहे म्हणून हा इथे अधिक झाला. ही एक वेळ मिळाली ए पार्ट. बी पार्ट ब जो मिळाला ही रेखांतर वजा केला 12 तास 51 मिनिटं आले. ह्या वाढीवर 12 तासाला 1:58 हे ज्योतिषोक्तीत दिलेलं आहे. 51 मिनिटाला 9:54 म्हणून 6 मिनिटाला 1 सेकंद. तर ही बेरीज केली, या दोघांची बेरीज ही 26 तास आली म्हणून 24 तास वजा केले. तर ह्यामध्ये तुम्हाला इष्ट सांपत्तिक वेळ ही मिळते 2 तास 18 मिनिटं. म्हणजे हे झालं तुमचे 4 गुण इथे पटकन. त्यानंतर ह्यावरून पुढे आपल्याला काय करायचंय? भावसाधन करायचंय. इष्ट सांपत्तिक वेळ जर असली तर हे भावसाधन आणि तुमचं परदेश कुंडलीचं भावसाधन इष्ट सांपत्तिक वेळ करण्याची पद्धत सारखीच आहे, पद्धतीमध्ये काही फरक नाही. फक्त ते दक्षिण गोलार्ध असेल तर तो 12 तासाचा संस्कार त्या ठिकाणी करायचा आहे आपल्याला. आणि भावसाधन करताना ते कुठलं आहे ते बघून, दक्षिण गोलार्ध असेल तर ते पहिला भाव हा 7वा भाव होतो आणि 7वा भाव मग त्याच्यात 6 मिळवले की आपल्याला लग्न भाव मिळतो. आणि दशम भाव काढायचा असेल तर चतुर्थ भाव अधिक 6 राशी केलं की आपल्याला दशम भाव मिळतो. पण दक्षिण गोलार्धासाठी तो 10वाच भाव आहे. म्हणजे त्यामध्ये कारण प्रत्येक वेळी विचारलं जातं दशम भाव किंवा लग्न भाव, तो त्या कुंडलीमध्ये. ही भारताची कुंडली जर भारतात जर विचारलं गेलं तर काय करायचं? आपल्याला जे भावसाधन करायचे आहे तर 18.56 असेल तर 18.56च्या जवळचे कुठले आहेत ते 19 अंशांश घेऊन लिहायचं. मी हे गणित 19 अंश घेऊन केलेलं आहे जवळचे. म्हणजे जे जवळचे जे दिले असेल आणि जे तुमच्या भावसाधनात अवेलेबल असतील तेच अक्षांश घ्या. इष्ट सांपत्तिक वेळ ज्या 2 वेळेमध्ये आहेत त्या 2 वेळा घ्यायच्या. परत इष्ट काळाला तो वेळेतील फरक तो 5 मिनिटाच्या, आता ज्योतिषोक्तीमध्ये 5-5 मिनिटाच्या फरकाने दिलेले आहेत, काही भावसाधनामध्ये 4-4 मिनिटाच्या फरकाने दिलेले आहेत. तर तो फरक लक्षात ठेवा. मग त्यातली जी वेळ आहे ती लहान जी वेळ आहे ती जन्मवेळेतून वजा केली, म्हणजे जो इष्ट सांपत्तिक वेळ आली आहे त्यातून जर वजा केली तर तुम्हाला इष्ट काळ मिळतो. इथेही गुणक काढून ठेवायचा कारण आपल्याला भावसाधन समजा 12 भाव काढायचं म्हटलं तर इथे भावसाधन करायचं आहे. आणि भावसाधन जास्त नसतील भाव तर तुम्ही गुणक नाही काढलं एक तर तेवढंच जरी केलं तो इष्टकाळ भागीला ती जी वेळ आहे ते टोटल वेळ 300 सेकंद 5 मिनिटं म्हणजे 300 सेकंद इथे घेतलेले आहे. तर हे ज्योतिषोक्तीवरून केलेलं गणित आहे, लक्षात घ्या. तर ह्यामध्ये तेवढं जर केलं तर तुमचा तो पण वेळ वाचतो. हे 0.6533 घेऊ नका, 0.65 घ्या आणि मोकळं व्हा. पण तुमच्या कॅल्क्युलेटरवर असते ते चालू असते ते त्यामुळे तुम्ही कमी पुढे जरी गेलात तरी काही हरकत नाही आहे. 1 सेकंद इकडे 2 सेकंद तिकडे काही फरक पडणार नाही. नंतर आयनास तुम्हाला पंचांगात दिलेले असतात ते वापरा, किंवा तुम्हाला ज्योतिषोक्तीमध्ये 1 जानेवारीचे दिलेले असतात तर त्या 2 वर्षातील जो फरक आहे ते साधारणपणे काय 54-50 विकाला जे असतात तर त्या 50 विकालाच्या आतमध्येच आपलं कुठलं तरी असणार आहे. तर ते घेऊन तो 24 अंशामध्ये जे असेल त्यात मिळवलं की साधारणपणे आपल्याला आयनांश मिळतील. आणि पंचांगातले आयनांश वापरले तरी चालण्यासारखं आहे, किंवा गणितामध्ये हे ऑलरेडी दिलेलं असतं की हे आयनांश घेऊन गणित करा. तर तुम्ही इकडे तिकडे बघत कॅल्क्युलेशन करायच्या भानगडीत पडू नका. आहे ते सगळे टेबल सगळं वापरायचा प्रयत्न करा आणि त्या टेबलनुसारच कारण तुमचा वेळ वाचणार आहे कॅल्क्युलेशन करण्यामध्ये.
ज्योतिषोक्तीमध्ये सांगितले 1 ते 6 भावाचे भावारंभ दिलेले आहेत, ते उत्तर गोलार्धाचे आहेत. त्यात 6 राशी मिळवल्या की 7 ते 12 भाव मिळतील. हेच आपण जे भावारंभ आहेत हे आपण दक्षिण गोलार्धासाठी वापरतो, म्हणून तिकडे 12 तास मिळवतो आणि त्यात 6 पहिल्या भावामध्ये 6 राशी मिळवल्या की आपल्याला तो लग्न भाव मिळतो. आता जो कुठल्याही पंचांगामध्ये राशी लिहिलेल्या नसतात, चिन्ह असतात, तर ते चिन्ह थोडंसं लक्ष द्या. त्या चिन्हाकडे मग मेष राशी आहे की वृषभ राशी आहे कुठलं आहे, तर ते चिन्ह राशीचे चिन्ह असतात. त्या चिन्हाकडे तुम्ही लक्ष दिलं तर तुमचं ते पण तिथे वाढेल. आता परत इथे भाव 12 भाव काढायचे असतील तर ह्या एकदाच लिहा. परत परत हे लिहू नका. जे रेट जे मी दाखवलेलं आहे हे एकदाच लिहा आणि त्यानुसार करा. म्हणजे हे जसं स्पष्टग्रह आपण केलं त्यानुसारच हे इथे होणार आहे स्पष्टग्रहासारखंच. मला वाटतं फास्ट पण होईल पण त्याचं पुरणार नाही. वेळ पण बहुतेक जास्त केलंय की मी. तर मी थोडासा लवकर लवकर घेतो म्हणजे तुमचं हे काही स्किप करू आपण. तर ह्या 2 वेळेमध्ये ज्या इष्ट सांपत्तिक वेळ त्या 2 मध्ये आपली जन्म वेळ आहे त्या वेळा घेतल्या. त्याचा फरक आपण वर लिहिला आणि जे चालन येईल त्या गुणकाने गुणून ते चालन इथे लिहिले. म्हणजे ही एक जी स्टेप आहे लिहायला परत परत तुम्ही 4 7 53 ही जी परत लिहितात ते लिहायची गरज पडणार नाही. मग इथे चालन लिहा. मग स्पष्ट सायन भाव मिळेल आपल्याला आणि त्यातून आयनॉन्स वजा केले की आपल्याला स्पष्ट निर्यान भाव मिळतो. मग हे लिहिताना तुम्हाला असं जर तुम्ही करून घेतलं 3 4 असे एका ठिकाणी तुम्ही केले तर हे पटापट आयनॉन्स पटकन लिहिता येते. झटपट झटपट लिहिता येते. आणि त्यात 6 राशी मिळवल्या की आपल्याला ह्या राशी मिळतात. मग हा पहिला भाव 6 मिळवल्या की आपल्याला सप्तम भाव मिळतो. हे याच्या उलट दक्षिण गोलार्धाची कुंडली असली तर ते उलट होईल. ठीक आहे. आता हा चतुर्थ भाव म्हणजे तसे सेम त्याच पद्धतीने आपण जातोय. आता इष्ट सांपत्तिक वेळ तुम्ही दाते पंचांग वापरत असाल किंवा इतर कुठलेही पंचांग वापरत असाल तर त्यामध्ये सण संस्कार नसतो. त्यामध्ये फक्त पंचांगाची सांपत्तिक वेळ घेतली की त्यावर तो प्रादेशिक संस्कार तो कसा करतात तर ते 2 रेखांशामधील जे अंतर आहे त्याला 2/3 निगुण 2 निगुणला 3 ने भागले 2/3 केलं की तेवढे सेकंद मिळतात. किंवा मग तुम्ही तो फरक काढा 4 ने गुणा म्हणजे तेवढा वेळ जाईल आणि मग परत 1 तास बरोबर 10 सेकंद घ्या किंवा 9.86 घ्या. तर हे करून होतं. तर इथे पहिल्या पार्टमध्ये 2 संस्कार आणि ब पार्टमध्ये संस्कार सारखेच असतात. जन्मवेळ अधिक उणे रेखांतर संस्कार आणि ह्या आलेल्या वेळेवर सांपत्तिक संस्कार 1 तास बरोबर 10 सेकंद याप्रमाणे. तर त्यामुळे दोन्ही वेळा सारखेच येतात. फक्त दाते पंचांग आणि ज्योतिषोक्तीवरून काढलेल्या वेळामध्ये 1 किंवा 2 सेकंदाचाच फरक 1 सेकंद जास्तीत जास्त 1 किंवा जास्तीत जास्त 2 सेकंदाचा फरक येऊ शकतो. त्यापुढे तो फरक येत नाही. त्यानंतर आपल्याला एक आणखी प्रश्न येतो की गणिताने तिथीयुग करण काढा. तर तिथी म्हणजे काय तर स्पष्ट चंद्र वजा स्पष्ट रवी भागिले 12 अंश केले. म्हणजे जी राशी अंश स्पष्ट चंद्राचे आणि रवीचे जे अंश असतील ते फक्त अंश करा. राशीचे अंश करा. इथे कला तर करू नका. कला जशी आहे तशाच राहू द्या. तर राशीचे अंश करा आणि जे अंश असतील ते मिळवा आणि त्याला 12 ने भागा. जो भागाकार येईल त्यात 1 मिळवला की भागाकाराला म्हणजे तेवढ्या तिथी पूर्ण झाल्या. म्हणजेच अधिक पुढची तिथी अधिक 1 केलं की आपल्याला पुढची तिथी जी आजची तिथी आहे ती मिळेल. तसंच योग आहे. तर योगासाठी आपल्याला कला करावं लागतील. चंद्राच्या आणि रवीच्या कला घ्यायच्या विचारात. तर त्या दोघांची बेरीज केली आणि त्याला 800 ने भागितली की योग मिळतो. कारण हे 4-4 गुण किंवा 5-5 गुणाचे प्रश्न आहेत. हे लवकर लवकर होऊ शकतात आणि जे येतात ते सोडवा. ते मी म्हणून सांगितलं की ते येतंय ते सोडवा. आणि त्यानंतर मग करण. आता तुम्हाला तिथी मिळाली तर तिथीचं साधारणपणे तुम्हाला 2 करण असतात ते माहिती असतात. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. तर ज्या पूर्ण तिथी झाल्या त्याला 2 ने गुणलं आणि 7 ने भागलं की जो बाकी असेल त्या नंबरचं ते करण असते तो पूर्वार्ध. उत्तरार्ध जर असेल तर उत्तरार्ध आणि पूर्वार्ध कधी कळेल की हे स्पष्ट चंद्र वजा स्पष्ट रवी याचे जे अंश 6 पेक्षा जास्त उरले 6 पेक्षा 7 असतील किंवा 6 अंश 12 कला असतील म्हणजे तो उत्तरार्ध लागलेला आहे. 6 पेक्षा कमी असतील तर तो पूर्वार्ध आहे. तर पूर्ण तिथी गुणिला 2 अधिक 1 केलं त्याला 7 ने भागितलं की जो बाकी अंक आहे तो आपल्याला उत्तरार्धाचं करण मिळेल. आता हे फक्त स्थिर करण्यासाठी सूत्र आहे आणि चर करण्यासाठी. आणि स्थिर करणे कुठे आहे तर शकुनी चतुष्पाद नाग हे तुम्हाला माहिती आहे. कृष्ण चतुर्दशी अमावस्या आणि शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा. तर हे जे आहेत हे फिक्स आहेत. तर हे तुम्हाला हे इथे काही चेंज होत नाही. आता ह्यामध्ये तुमच्याकडे आणखी वेगळ्या पद्धतीने पण तुम्हाला शिकवलेलं असेल तर तुम्ही तुमची पद्धत वापरा. काही ते हरकत नाही तिथे. पण लक्षात घ्या हा प्रश्न तुम्हाला जर विचारला असेल याचं उत्तर तुमचं तुम्हाला चेक करायला पंचांग तुमच्या जवळ आहे. ती तिथी आली असेल त्या तिथीला ते आहे का साधारणपणे बघा. म्हणजे तुमचं उत्तर तिथल्या तिथेच तुम्हाला मिळेल ना. चुकलं असेल तरी तिथे तुम्हाला चूक दुरुस्त करता येईल. पंचांगाचा वापर करा.
त्यानंतर सूर्योदय सूर्यास्त आपण ह्यात काय करायचं असते तर ह्यामध्ये हे दोन प्रकारे काढतो. एक तर म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणचा काळा आणि दुसरा जो प्रकार आहे तो मध्यमानाने काळा आहे. तर रेखांतर संस्कार हा आता तुम्हाला तुमच्या प्रत्येक जणाच्या म्हणजे तुमचे जे पंचांग असतील त्या पंचांगात कुठल्या कुठल्या ठिकाणचे सूर्योदय सूर्यास्त दिलेले आहेत हे लक्षात घ्या. आता दाते पंचांगामध्ये पुण्याचे आहेत, सोलापूरचे आहेत, मुंबईचे आहेत. पुणे, सोलापूर आणि 3 ठिकाणचेच दिलेले आहेत. पण कालनिर्णयामध्ये बऱ्याच ठिकाणचे असे दिलेले आहेत. तर त्याचा वापर तुम्ही करा. जे दिलंय कोष्टक आणि तुम्ही पंचांग वापरायला मुभा आहे तर त्याचा वापर करा. तर ह्यामध्ये सूर्योदय सूर्यास्त काढण्यामध्ये बेसिकली 4 संस्कार असतात. पण आपण रेखांतर म्हणजे एका ठिकाणचं दिलेलं असेल आणि दुसऱ्या ठिकाणचं काढायचं असेल तर या ठिकाणी फक्त 2च संस्कार लागतात. एक रेखांतर संस्कार आणि दुसरा चरांतर संस्कार. आता रेखांतर संस्कार हा नेहमी स्थळ पूर्वेस असेल तर तो सूर्योदय आणि सूर्यास्त यातून संस्कारा वजा करावा लागतो. आपण बघा मगाशी मी सांगितलं ते रेखांतर काल वेगळा आणि हा रेखांतर संस्कार सूर्योदयावर वेगळा. इथे तो वजा करावा लागेल. आणि चरांतर संस्कार करताना इथे लक्षात ठेवायचं की चर क्रांती सूर्याची क्रांती जी आहे त्याच्या विरुद्ध चिन्हाने आपल्याला सूर्योदयात करावा लागतो आणि क्रांतीच्या चिन्हाने आपल्याला सूर्यास्तात करावा लागतो. म्हणजे इथे चरांतराचं चिन्ह दोन्ही ठिकाणी बदलते सूर्योदय आणि सूर्यास्तात. पण रेखांतराचं चिन्ह बदलत नाही. ते इकडे अधिक असेल तर तिकडेही अधिक, इकडे वजा असेल तर तिकडेही वजा. तर आणि चरांतराचं सूत्र काय आहे तर रवी क्रांती गुणिला अक्षांश भागीला 5 ही चरपडे मिळतात. आणि तुम्हाला चर मिनिटे पाहिजे असतील तर चरपडे भागीला 2.5 चर मिनिटे मिळतात. आता सगळं आपण चर मिनिटात म्हणजे मिनिटामध्ये गणित करतो. तर रवी क्रांती गुणिला अक्षांश भागीला 12.5 केलंय की आपल्याला चर मिनिटे मिळतात. आणि तीच मिनिटे पाहिजेत. चर मिनिटे आणि मिनिटे तेवढीच पाहिजे असतात आपल्याला. तर हा बघा साधारणपणे सोलापूरचा सूर्योदय एवढा आहे. मुंबईचं रेखांतर पंचांगाप्रमाणे 13 आहे. आणि त्यात तिथे चरांतराचं कोष्टक पण दिले त्याच्यामध्ये ते त्या अक्षांशासाठी अधिक उणे काय लिहिलेलं आहे तर तिथे -1 हा चरांतर संस्कार आला तर मुंबईचा सूर्योदय मिळाला. आणि इथे लक्षात हे घ्या हे चरांतर जे आहे चरांतराचं चिन्ह दोन्ही ठिकाणी बदललेलं हे लक्षात घ्या. इथे अधिक उणे आहे इथे अधिक आहे. पण रेखांतराचं चिन्ह बदललेलं नाही. तर रेखांतराचं चिन्ह बदलू नका. हा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी करण्याचा संस्कार असा आहे. पुढच्या वेळेस आपण आता मध्यम मानाकडे करू. तर मध्यम मानावर आपल्याला 4 संस्कार करावे लागतात. रेखांतर, चरांतर, वेलांतर आणि वक्रीभवन. तर रेखांतर आता सांगितल्याप्रमाणे तो सूर्योदयात तो विरुद्ध चिन्हाने आपल्याला करावा लागणार आहे. चरांतर क्रांतीनुसार चरांतर ह्या तो दोन्ही ते तुम्हाला मी सांगितले. वेलांतर संस्कार हा कोष्टकाप्रमाणे करायचा आहे. हा जास्तीत जास्त अधिक उणे 16 मिनिटे असतो. पण तो इंग्रजी तारखेप्रमाणे तुम्हाला जे कोष्टक दिलेलं आहे किंवा प्रश्नामध्ये ते वेलांतर संस्कार तुम्हाला दिलेला असेल तर तेवढंच वापरा. वक्रीभवन संस्कार करताना सूर्योदयात 2 मिनिटे वजा करायची आहेत आणि सूर्यास्तात 2 मिनिटे मिळवायची आहेत. तर हा संस्कार वक्रीभवन संस्कार हा मुहूर्तासाठी तुम्हाला आवश्यक आहे. पण तुम्ही 4ही संस्कार करून सूर्योदय सूर्यास्त मध्यम मानाने काढायचा प्रयत्न करा. पुढे बघा हा इथे सकाळी 6 वाजता सूर्योदय सगळीकडे होतो आणि सूर्यास्त संध्याकाळी 6 वाजता होतो. आता समजा हे मुंबईचा सूर्योदय सूर्यास्त आहे तर रेखांतर काल हा उणे होता. आता इथे रेखांतर आपल्याला त्याच्या विरुद्ध चिन्हाने घ्यायचं आहे. तर दोन्ही ठिकाणी आपण अधिक केलंय. चरांतर इथे वजा केलंय तर इथे अधिक केलंय. वेलांतर हा इथे दोन्ही ठिकाणी सारखाच आहे. वेलांतर कुठेही चेंज होत नाही. वक्रीभवन संस्कार इथे वजा करायचा आहे आणि सूर्यास्तात मिळवायचा आहे. तर ह्यानुसार आपल्याला हे मिळेल. आता कधी कधी तुम्हाला जर रवी क्रांती तुम्हाला नाही मिळाली एखाद्या रवी क्रांती दररोजची रवी क्रांती तुम्हाला दिलेली असते पंचांगामध्ये ती घ्या. आणि समजा नसेल तुमच्याकडे त्यात दिलेली नसेल तर मग 2 दिवसाचा फरक असेल ती फरकाची घ्या. पण शक्यतोवर दिलेली असते त्याचाच वापर करा. रवी क्रांती जी दिलेली असेल त्याचा वापर करा. त्यानंतर आता घटीपळाचं गणित इथे हे 5-5 मार्काचे सोपे सोपे प्रश्न आहेत. तर घटीपळात जन्म झाला असेल त्याची तास मिनिटं करायची. तर ह्यासाठी आवश्यक काय आहे घटीपळाचे किंवा पळाचे घटीत रूपांतर करून त्याला 2.5ने भागले की तुम्हाला तास मिनिटं मिळतात. भागायचं 2.5ने आहे. सूर्योदयात तास मिनिटं मिळवली म्हणजे जन्म वेळ मिळते आपल्याला. म्हणजे इथे सूर्योदय तुम्हाला आवश्यक आहे. तर समजा हे आता 30 घटी 50 विकल 50 पडे होते तर त्या 50 पडाला तुम्ही 60ने भागले तर ते पॉईंट मध्ये येणार 30 पॉईंट समथिंग. त्याला 2.5ने भागले की हे परत आणखी दशांश पद्धतीमध्ये 30.83 येते. तर 30 घटी झाल्या त्याला 30.83 त्याला 2.5ने भागलं तर आपल्याला 12.33 मिळतात. म्हणजे 12 तास पूर्ण झाले. पण ते 0.33 न ठेवता त्याला गुणिले 60 करा म्हणजे ते 20 मिनिटं मिळतील. तर इथे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्याला दशांशाच्या रूपात घटीपळात केलंच पाहिजे तेव्हा ती वेळ मिळेल आपल्याला. आणि ती सूर्योदयात ही जर वेळ मिळवली तर आपल्याला काय मिळते जन्म वेळ मिळते
ही जन्मवेळ लिहायची. आता बघा किती वेळ लागला याला याला जोड म्हणजे तुम्हाला ही 5 मार्काचं गणित आहे. किती वेळ लागतो? लवकरच होते. तसंच याच्या उलट गणित बघा. तर जर जन्मवेळ असेल त्यात सूर्योदय वजा केला की आपल्याला ते अंतर मिळते. त्या अंतराला तुम्ही 2.5 ने गुणलं की ते घटीपळे मिळतात. म्हणजे सूर्योदयात गत घटी 17 पळे 36 असं ते उत्तर मिळते तुम्हाला. म्हणजे जन्मवेळ ते सूर्योदय अंतर काढून त्याला 2.5 ने गुणायचं आहे. 2.5 ने गुणायचं. इथे 2.5च आहे ना. म्हणजे 60 घटी बरोबर 24 तास ना. तोच आपल्याला म्हणजे 1 तास बरोबर 2.5 घटी. हे सगळीकडे लागतात. 1 मिनिट बरोबर 2.5 पळ. असं लक्षात तुम्ही ठेवलं एकदा की तुमचं हे सोपे आहेत. त्यानंतर तुमच्या पलबाकडे येत आहे. पलबा आणि अक्षांश. तर कधी पलबा विचारतील, कधी अक्षांश विचारतील. तर अक्षांश बरोबर काय होतं? पलबेची 5पट करायची आहे. पलबा गुणिले 5 वजा पलबेचा वर्ग भागीला 10 करायचा आहे. हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे. किंवा तुम्हाला पलबा पाहिजे असतील, अक्षांश दिले असतील, तर 25 हे जे 25 वजा अंडर रूट त्याला स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमुळामध्ये 625 वजा अक्षांश गुणिला 10 जर केले तर आपल्याला पलबा मिळते ती. त्याचा ही पलबा ही अंगुले वेंगुले आहे आणि जे अक्षांश आहे ते अंशकालामध्ये आहेत. तर पलबा जी दिली असेल 4 अंश 7 समजा असं त्याचा 7 परत 60 मध्ये करा आणि त्याची 5पट करा. जो येईल ते नंतर पलबा वर्ग करा, त्याला 10 ने भागा, एका ठिकाणी ठेवा. मग ते पलबाचे गुणिले 5 आणि पलबाचा वर्ग भागिले 10 या दोघांची बेरीज करा. ती बेरीज येईल. ती कुठून काढायची आपल्याला? ते येणार बेरीज अक्षांश बरोबर पलबेची 5पट वजा पलबेचा वर्ग भागिले 10. ही जी वजा बाकी झाली. मग हे आपल्याला पॉईंट दशांश मध्ये मिळतील. तर तुम्ही नुसतं एवढं अंश म्हणून जरी ठेवलं तर उत्तर बरोबर आहे. पण तुम्ही नुसतं 18 अंश ना असे 0.88 लिहिलं तर हे बरोबर नाही. मग त्या 0.88 ला 60 ने गुणून त्याच्या 53 कला होतात त्या लिहा. म्हणजे उत्तर तुमच्या 18 अंश 53 कला असं अंश आणि कलामध्ये यायला पाहिजे. आता इथे त्या उलट पलबा जर काढायची असेल तर बघा ते सगळं तेच आहे. 625 चा अक्षांश आहे त्याला परत दशांशामध्ये कन्वर्ट केलं की त्याला 10 ने गुणून टाकायचं आणि ती वजाबाकी करत आली की आपल्याला ते दशांश पद्धतीमध्ये जे मिळते त्याला परत 25 वजा 20.31 आलं. तर या ठिकाणी ते काय होते? 4.69. ते 69 ला 60 ने गुणला म्हणजे 41 व्यंगुले मिळतील आणि 4 अंगुले राहतील. तर इथे अंगुले आणि व्यंगुले अपेक्षित आहे. नुसते अंगुले लिहायचे असेल तर 4.5 अंगुले एवढे जर लिहिलं तरी ठीक आहे एक वेळ. पण अंगुले वेंगुले काढले तर आणखी उत्तम आहे. आता पुढे सर वेळ झाला की पुढे चालू? चालू राहू दे सर, काही प्रॉब्लेम नाही, छान चालू आहे. या पुढे ठेवू का चालू का वेळ तुमचा झालाय? नाही सर, नाही सर, चालू राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही, चालू राहू हा द्या. आणखी 2-3 प्रश्न आहे म्हणजे 6वा प्रश्न यायचा आहे म्हणून. घ्या घ्या सर, घ्या. तर आता आपण विषांतरी आपल्याला महादेशावर प्रश्न असतो. तर महादेशावरचे प्रश्न कसे असतात? जन्मवेळ शोधायची असतात. तर एक जन्मवेळ एक तारीख दिलेली असते. या तारखेला ही महादशा संपून या ग्रहांची अंतर्दशा संपून इतकं झालं होतं तर ती जन्मवेळ शोधा. तर त्यासाठी आपल्याला विषांतरी महादेशाचा प्रश्न विषांतरीवरच येणार आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या ग्रहांच्या महादशा आता नसलं तरी कोष्टक तुमच्याजवळ पंचांगात हे सगळं दिलेलं आहे. म्हणजे पंचांगाचा वापर करा, पाठांतर करण्याची आवश्यकता नाहीये. केतूची 7 वर्ष आहे ना, अश्विनी मागामूळ आहे असं पाठ करायची काही गरज नाही. आपण पुढच्या तुम्हाला हे जर पाठ केलं तर तुमचा परिचयाचा पेपर आणखी सोपा होईल. त्यामध्ये आणखी तुम्हाला मार्क जास्त मिळतील. हे सगळं तुम्हाला मिळून जाईल. पाठ करा हे. त्यानंतर इथे काय आहे तर हे कसं काढतात? आता अंतर्दशा काढायचं सूत्र. आता बघा इथे ह्या महादशेमध्ये जर मी म्हटलं असा की महादशेमध्ये म्हटले हे असं तर महादशामध्ये तुम्हाला गणिताने मागे शब्द वापरला होता. ही गणिताने करून दाखवा म्हटलं तर तुम्हाला गणित करून दाखवायचं आहे. तुम्ही जर ते तिथे पंचांगात दिलेली अंतर्दशा अमुक अमुक इतकी आहे असं लिहिलं तर त्याला गुण मिळणार नाहीत. मग त्यासाठी तुम्हाला ते गणित कसं करायचं? तर अंतर्दशा कशी काढली जाते? महादशाची वर्ष गुणिला अंतर्दशा ज्या ग्रहाची असेल त्याची वर्ष भागिले 10 केले की तेवढे जे महिने मिळतात ती अंतर्दशा मिळते विषांतरी महादशेत. त्यानंतर विदशा काढायची असेल तर महादशा गुणिला अंतर्दशा नाथाची वर्ष गुणिला विदशा नाथाची वर्ष भागीला 40 केले की दिवस मिळतात. तर हे गणित तुम्हाला आपल्या इथे अपेक्षित असते. हे गणित ह्याच्यात फार जास्त असं काही नाही. पण तुम्ही नुसतं तिथे पंचांगातलं पाहिलं किंवा ज्योतिष शब्दातले पाहून तेवढं लिहिलं तर त्याला गुण मिळणार नाहीत. मग ह्या ठिकाणी काय भोग्य आणि भुक्त महादशा अंतर्दशा काढण्याकरता तुम्ही जे गणित तुम्हाला जन्मतारीख वगैरे विचारली असेल ज्या ठिकाणी असं गणिताने म्हटलं नाही त्या ठिकाणी त्या कोष्टकाचाच वापर करा. एवढा वेळ इथे घालवू नका.
पण गणिताने म्हटलं की हे काढून टाका, कारण याचे गुण त्या ठिकाणी जास्त दिलेले असतील. त्यानंतर अष्टोत्तरी महादशा येते, त्यामध्ये त्याची वर्ष पाठ करून ठेवा. हे पण तुमच्या कामात कुठे येईल, परिचयाच्या पेपरलाच येईल, कारण इथे जो प्रश्न येईल कदाचित तर फार क्वचितच येईल अष्टोत्तरीवर या ठिकाणी. तर इथे अंतर्दशा काढताना तोच सूत्र तेच आहे, महादशा नाथाची वर्ष गुणिले अंतर्दशा नाथाची वर्ष भागिले 9 तेवढे महिने येतील. विदशा काढायची असेल पण कोणी काढत नाही इथे, कारण इथे एक नक्षत्र जास्त असतं, अभिजित नक्षत्र असते. विषंतरीमध्ये अभिजित आपण घेत नाही. तर इथे महादशानाथाची वर्ष गुणिला अंतर्दशानाथाची वर्ष गुणिला विदशानाथाची वर्ष भागीला 324 गुणिला 10 केले की आपल्याला दिवस मिळतील. त्यानंतर परत हेही तुम्हाला परिचयासाठीच काम आले, पण इथे एखादा कुठेतरी रिकाम्या जागा भरामध्ये हे गणिताच्या पेपरमध्ये पण येऊ शकते की किती टोटल आहे. तर एकूण महादशा ही योगिनी महादशा 36 आहे. त्यात मंगला, पिंगला, धन्या, भ्रामरी, भद्रिका, उल्का, सिद्धा आणि संकटा. तर ह्यामध्ये असा अश्विनी, भ्रामरी ही पहिली महादशा. अश्विनीला भ्रामरी असते, अश्विनी नक्षत्र असेल तर भ्रामरी. ते कसं काढतात, तर अश्विनी पासून जे नक्षत्र आहेत ती संख्या मोजून त्यात 3 मिळवायचे असतात आणि त्याला 8 ने भागायचे असते. जे उरेल त्या क्रमांकाची ती महादशा असते. इथे आपल्याला महादशेचा प्रकरण संपते. पुढे येईल आणखी महादशा काढायला. आता हा एक प्रश्न येतो नेहमी, नक्षत्रावरून चंद्र काढा हा येतो. तर त्यासाठी काय, नक्षत्र व्याप्ती घ्यायची. आता नक्षत्र व्याप्ती म्हणजे काय, तर नक्षत्र समाप्तीची वेळ आणि नक्षत्र आरंभ हे दोन. त्यानंतर इष्टकाळ परत आणखी जन्मवेळ, नक्षत्र आरंभ. मग भुक्त नक्षत्र काळाचे किती आहे, तर इष्टकाळ गुणिला 800 कला केल्या. कारण एका नक्षत्राच्या 800 कला होतात, नेहमी लक्षात ठेवायचं. 3 अंश 20 कला केला की तुम्हाला गुणाकार करायला त्रास होतो. तुम्ही 800 कला घेऊन करा आणि नंतर त्याचं सगळं उत्तर आल्यानंतर त्याच्या अंश केले तर ते फार बरं होईल. म्हणजे तुमचा वेळही वाचतो आणि तुम्ही कन्फ्युज होणार नाही कुठे. 800 कला घ्या, मग त्याला भागिले व्याप्ती केली की आपल्याला भुक्त नक्षत्र मिळते. आता स्पष्ट चंद्र बरोबर काढायचं असेल तर काय होतंय, नक्षत्र आरंभ अधिक भुक्त काळ, राशी अंश कला विकला ज्या असतील त्या मिळवल्या की आपल्याला स्पष्ट चंद्र मिळतो. फार जास्त काही करायचं नाही आणि डोकं तापवून ठेवायचं नाही, शांत ठेवा आणि लवकर लवकर करायचा प्रयत्न करा. आणि पंचांगातलं पानावरती सगळं दिलेलं आहे. आता हे जे नक्षत्र असेल त्याचा आरंभ आणि समाप्ती यामध्ये जन्मवेळ मात्र ही असली पाहिजे. परत काय होते, कधी नक्षत्र त्या दिवशी जे असतं ते 11:20 संपलेलं असते, तर आपण परत तेच नक्षत्र घेतो. आपली जन्मवेळ 12 वाजताची असते, आपण तेच नक्षत्र घेतो आणि त्याच पहिलं चरण दुसरं चरण घेऊन करतो. तर तिथे चूक होण्याचा संभव असतो. तर जन्मवेळेच्या अगोदर आपलं कुठलं नक्षत्र, जन्मवेळ ज्या ठिकाणी आहे, ज्या नक्षत्राच्या आरंभ आणि समाप्तीमध्ये आहे तीच जन्मवेळ घ्या, तेच नक्षत्र घ्या. तर हा जो भाग आहे आरंभ आणि जन्मवेळ, याला आपण इष्टकाळ म्हणतो. हा जो भाग आहे इष्टकाळ आहे आणि ही नक्षत्राची व्याप्ती आहे. समाप्ती आणि आरंभ हा जो भाग आहे ही व्याप्ती आहे. त्यानंतर हे जसं आता कधी कधी काय होते की प्रश्न असा असतो, अग्नितत्वाच्या राशीत जन्म झाला मग त्याचा देवता अग्नी. अर्थ एवढाच असतो की त्यातून तुम्ही ते नक्षत्र शोधा. तर तो फार वेळ त्यात जाणार नाहीये. तर ते नक्षत्र तुम्ही शोधलं की त्या नक्षत्राचे परत आणखी किती पूर्ण झाले आहेत नक्षत्र. तर ह्या नक्षत्रावरून गणित करताना 2-3 स्टेप वेगवेगळ्या प्रकारे करता येतात. फारसं म्हणजे ह्यात तुम्हाला जी सोपं वाटती पद्धत ती करा. कारण काय की नक्षत्र समजा 2 नक्षत्र पूर्ण झाले तर 2 नक्षत्राच्या 800 गुणिले 2 म्हणजे 1600 कला होतात आणि त्यात ह्या 100 कला समजा गणितात दिले तर ह्या 1700 कला झाला. याला 60 ने भागितले त्याचे अंश होतील आणि नंतर आता ज्या अंशाचा 30 पेक्षा जास्त असतील तर मग 30 ने भागितलं की राशी मिळतील. तर हे सोपं तसं आहे. फक्त इथे काय आहे की इथे तो क्लू असतो की तुम्ही नक्षत्र कसं शोधताय त्याच्यासाठी असते आणि मग त्यासाठी त्याची महादशा असते. आता कृतिका नक्षत्र समजा इथे आलंय, मी आता उदाहरणासाठी म्हणून घेतलेलं आहे, तुम्हाला कृतिकात येईल असं नाही. तर कृतिका नक्षत्र आहे तर त्या 800 कला होतात, त्यातल्या 100 कला पूर्ण झाल्या आहेत कृतिकाच्या. मग उरल्या किती 700 कला. म्हणजे भुक्त किती आहे, 100 कलाला किती आहे, रवीची महादशा 6 वर्ष म्हणजे 72 महिने. मग 100 कलाला किती मिळणार, तेवढा इथे गणित आपलं त्रैराशिक मांडलं की आपल्याला तेवढं भुक्त कालावधी मिळतो. म्हणजे फारसं इथे काही असं नाही, एक त्रैराशिक साधी मांडायचं आहे की भुक्त कालावधी तुम्ही भोग्यही काढू शकता अगोदर आणि भुक्त तुमच्या संस्थेमध्ये ज्या पद्धतीने सर शिकवत असतील तुम्ही तीच पद्धत वापरा. मी सांगितलं म्हणजे आरंभ वजा करा असं नाही. तुम्ही जन्मवेळेतून आरंभ वजा करण्याच्या ऐवजी शेवटातून तुम्ही जन्मवेळ वजा करा समाप्तीतून, तरी हरकत नाही. कारण तुमची पद्धत जी असेल तुम्हाला ती सवय झालेली असते, तर तुमची सवय ती वापरा आणि त्यातून हा कालावधी शोधायचा प्रयत्न करा. इथेही जास्त काही घाबरायचं कारण नाही आहे आणि ह्या महादशेचा कालावधी काढायलाही काही जास्त असं लागत नाही गणिताने. कारण भोग्य काय होते की जी एकूण महादशा असतील त्यातून भुक्त काढली की आपल्याला भोग्य मिळेल. म्हणजे भोग्य आणि भुक्त दोघांची बेरीज केली की एकूण महादशा त्या ग्रहाची
आपल्याला मिळते. आता इथे परत आणखी बघा, एखाद्या नक्षत्राच्या पूर्व नक्षत्राच्या 210 कला झाल्या, म्हणजे 3 अंश 20 त्याच्यात 30 कला झाल्या. मग नक्षत्र आरंभ कुठून होते ते, तर 13 अंश त्या राशीमध्ये 13 अंश 20 कलापासून ते नक्षत्र सिंह राशीमध्ये आरंभ होते. मग ते भुक्त किती झाले, पुढे किती गेलंय, 3 30 गेलं, म्हणजे सिंह राशी म्हणजे 16 झालं. झालं की नाही सोपं. मग ते ह्याच्यात स्पष्ट चंद्र सिंह राशीत आहे, म्हणजे 4 राशी 16 अंश 50 कला. आता बघा हे 240, आता ह्याची कोणाची आहे, पूर्व म्हणजे शुक्राची महादशा आहे की नाही. पूर्व नक्षत्र म्हणजे शुक्राची महादशा. शुक्राची महादशा महिन्यात किती आहे, तर 240 महिने. किती कलाला आहे, 800 कलाला. 210 कला पूर्ण झाल्या, म्हणजे 210 कलाला किती, तर 210 गुणिला 240 भागीला 800. एवढं केलं की लगेच इथे भुक्त मिळते, तुम्हाला फारसं बघायची गरज नाही. आणि तेही जर नसेल, हे 3 अंश 30 कला भुक्त झालेलं आहे, तर मग राशी जर आली 16-50, या ठिकाणी तुम्ही कोष्टक वापरलेलं महादशेचं तरी इथे चालण्यासारखं आहे. मग तिथे त्या कोष्टकावरून पण कोष्टकावरून तुम्हाला भोग्य काळ मिळतो. तो भुक्त काळ तुम्ही वजा केला एकूण मधून, तर तुम्हाला तो भुक्त काळ मिळेल. भोग्याच्या ऐवजी भोग्य तिथे आहे, मग तुम्हाला भुक्त मिळेल. वजा करा. तर ते एवढंच लक्षात ठेवा, फारसं असं काही नाही. आता पुढचं आणखी महादशा 20 वर्ष आहे, चंद्र स्पष्ट दिलाय, पूर्वाचा आरंभ दिलेला आहे. मग इथे त्याचा भुक्त कालावधी मिळणार 11 अंश ते 8 कला 35. मग याचे परत 11 अंशाचे कला करा, कला त्या मिळवा, परत त्याची विकला करा, विकला 35 आहेत त्या पण मिळवा. मग सगळ्या एकूण विकला झाल्या. मग एवढ्या सगळ्या विकलाला 20 वर्ष, तर आपल्याला इच्छित असलेल्या विकलाला किती, असंही आपल्याला करता येते. म्हणजे पद्धत 1, पद्धत 2, पद्धत 3. पण मुळात इथे नक्षत्रावरून विचारलाय, तर नक्षत्राची व्याप्ती ही आवश्यक आहे. फक्त एवढं जर घेतलं, तुम्ही पद्धत कुठलीही वापरा, त्रैराशिक पद्धत, सगळं काही असं नाही. तुम्ही मग तिथली पानं वापरा, कोष्टक वापरा, काही हरकत नाही कोष्टक वापरलं तरी. आता पुढचा आपला मुहूर्ताचा प्रश्न. आता मुहूर्तावर आलो, तर कधी कधी काय होते, सोलापूरवरून मुंबईचा मुहूर्त विचारलेला असतो, मुंबईवरून सोलापूरचा. तर हा मुहूर्त काढणं म्हणजे तुम्हाला दिलेलं, ह्याच्यावर सुरुवातीला काय आहे, इथे हे जे काढलंय हे नवमांशावरून काढलेलं आहे. नवमांशावरून काळाचं काय दिलंय, सोलापूर ते मुंबई लग्न दिलेले असते, त्याचा नवमांश दिलेला आहे. समजा इथे मिथुन लग्न आणि मीन नवमांश दिलेला आहे, तर मिथुन समाप्ती किती आहे सोलापूरची, 10-17 आहे, मिथुन आरंभ आहे एवढा. म्हणजे त्याचा कालावधी, त्याची व्याप्ती काढली की ती मिनिटं मिळतील, तास 2 तास 12 मिनिटं त्याची मिनिटं करून घ्यायची, आणि एक का नवमांशाचा कालावधी काढायचा. एक नवमांशाचा कालावधी काढला की तो मिथुन त्याचा आरंभ कुठे झालाय, त्यात एक नवमांश पूर्ण इथे होतो, बरोबर आहे. एक नवमांश इथे पूर्ण होतो. तर असे तुम्हाला जो आता मीन नवमांश पाहिजे असेल, तर मिथुन लग्नाचा नवमांश कुठून, मिथुन तुड्याने सुरू होतात. तर ते लक्षात पाहिजे आपल्याला. इथे लक्षात ठेवायचं आहे की कुठल्या राशीचे नवमांश कुठल्या राशीने सुरू होतात. तर आणि किती मीन नवमांश कितवा आहे, तर तो नवमांश जेवढा असेल त्याच्या अगोदरचे पूर्ण झालेले नवमांश, ते गुणिला एका नवमांशाचा कालावधी, तेवढं जर मिळवलं आपण, तर ती कालावधी जर समजा इथे 132 भागीला 9 केले तर 14 मिनिटं आणि 40 सेकंद मिळाले, तर 5 नवमांश पूर्ण झाले. मीन नवमांश हा 6वा आहे, तर मग त्याची 73 मिनिटं आणि 20 झाले टोटल, म्हणजे 1 तास 13 मिनिटं 20 सेकंद झाले. ते मी इथे मिळवले, तर मला त्या मुहूर्ताचा आरंभ मिळतो. आणि परत 14 मिनिटं आणि 40 सेकंद एका नवमांशाचा कालावधी त्यात मिळवला, तर मला त्या मुहूर्ताची समाप्ती मिळते. म्हणजे माझा मुहूर्त कुठे आहे, 9 तास 18 मिनिटापासून 9 तास 33 मिनिटापर्यंत माझा मुहूर्ताचा कालावधी आहे. परंतु नवमांशाला जो पूर्वार्ध असतो नवमांशाचा, तो मुहूर्तासाठी आपण घेतला जातो. म्हणजे हे जे मुहूर्त आहे, एक वेळ आली 14 मिनिटं 40 सेकंद, त्याचे अर्धे जर केले 7 मिनिटं 20 सेकंद, आणि ते त्या मुहूर्त आरंभात मिळेल, ते एक्झॅक्ट मुहूर्ताची वेळ जी आहे 9 तास 25 मिनिटं 40 सेकंद, ही आपल्याला मुहूर्त वेळ मिळते. हा नवमांशावरून मुहूर्त आपण काढतो. आणि हाच मुहूर्त आपल्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणचा काढायचा असेल, तर 2 संस्कार तिथेही लागतात, रेखांतर संस्कार आणि चरांतर संस्कार. काही पंचांगात दोन्ही संस्कार त्या लग्नाचे एकत्र करून दिलेले असतात, त्याचा वापर केला तरी तो चालण्यासारखा आहे. आता इथे जर हा दुसरा गणित आणखी करायची आवश्यकता नाही, एकच आहे. पण तुम्हाला फक्त हे इथे बघा, कर्क लग्नाचा मुहूर्त दिलेला आहे, मुंबई ते सोलापूर 13, आणि त्याचं रेखांतर 50 आहे. ते इथे बघा, माझे काय होते, मुंबई पासून सोलापूरचं काढायचं आहे. आता तुमच्याजवळ पंचांग कुठलं आहे त्यावर सगळे हे अवलंबून आहे. आता सोलापूर पंचांग, दाते पंचांग सगळ्याकडे असतात, तर दाते पंचांगावरून असलेला मुहूर्त, तर मग तो डायरेक्ट कोलकात्याचा रेखांतर आपण केलं 63चा, तर तुम्हाला पटकन काय मिळणार, सगळं म्हणजे ते 50 जे आहे, हे सोलापूर वरून कलकत्त्याचं रेखांतर 50 आहे, वजा केले
की आपल्याला तिथला मुहूर्त मिळतो. म्हणजे एक रेखांतर एकच संस्कार केला, कारण त्यांनी जे मुहूर्ताच्या वेळा दिलेल्या आहेत त्यामध्ये त्या एक रेखांतर संस्कार केल्यावरच मिळतात. तर तो तेवढाच संस्कार करा. पण हे सोलापूरचं असेल आणि तुम्हाला मुंबईवरून विचारलं असेल, तर मग मुंबईवरून तुम्हाला उलट मार्गे कुठे जावं लागेल, विरुद्ध चिन्हाने संस्कार करून सोलापूरचा काढायचा. म्हणजे उणे 13 असेल तर अधिक 13 करायचे, अधिक 13 असेल तर उणे 13 करायचा. आणि तो मिळाला की परत सोलापूरवरून जसं चिन्ह दिलं असेल तसंच कलकत्त्याच्या, म्हणजे दुसरे जे ठिकाण दिलेलं असेल त्या ठिकाणाचा तुम्ही संस्कार करा. ठीक आहे. आता परत एक प्रश्न आणखी असतो, हा 5 मार्काचा असतो, की धूम, व्यतिपात, परिवेश, अप्रकाश ग्रह आहेत ते काढा. तर हे सोपा प्रश्न आहे एकदम. हे फक्त पाठ करून ठेवायचे 2 ठिकाणी. धूम बरोबर तो स्पष्ट रवी त्या दिवशीचा, अधिक 4 राशी 13 अंश 20 कला. व्यतिपात म्हणजे 12 राशीमधून धूम वजा करायचा. परिवेश म्हणजे व्यतिपात अधिक 6 राशी करायच्या. इंद्रचाप मध्ये 12 राशी वजा परिवेश करायचा. आणि केतू मध्ये इंद्रचाप अधिक 16 अंश 40 कला मिळवायच्या. आणि जे येते त्यामध्ये जे उत्तर आलं त्यामध्ये एक राशी मिळवली की स्पष्ट रवी जो आहे, निर्याण रवी, तो मिळाला पाहिजे. म्हणजे उत्तर आपलं बरोबर हे क्रॉस चेक होते. जर आपण एक राशी मिळवली नाही, ते जर काही फरक पडला तर आपलं गणितात कुठेतरी चूक झालेली आहे, ती आपण इथे चूक दुरुस्त पण करू शकतो. ठीक आहे. आता परतचा प्रश्न आहे, दिलेल्या माहितीच्या आधारे जन्मतारीख शोधणे. आता इथेही तुमचा वेळ वाचू शकतो तुम्ही जर लक्षात जर ठेवलं तर. काय करायचं, जन्म वेळेचा चंद्र स्पष्ट करायचा आहे, त्याची जन्मता भोग्य महादशा काढायची, कारण जन्मतारीख पुढची दिलेली असते, जन्मतारीख मागे असते आणि एक तारीख पुढची दिलेली असते, तेवढ्या एवढी वर्ष झाली किंवा काय झालं ते. तर त्यात जन्मता भोग्य महादशा काढायची. ते मागे महादशा सांगितली त्याप्रमाणे दिलेल्या तारखेतून भोग्य महादशा वजा करत जावी. आणि ज्या ग्रहांची महादशा आणि अंतर्दशा विचारली त्या ग्रहाच्या अगोदरच्या पर्यंत सर्व ग्रहांच्या महादशेचा कालावधी तो वजा करावा. त्यानंतर ज्या ग्रहाची महादशा विचारलेली आहे त्या ग्रहाच्या महादशेतील अंतर्दशेचा कालावधी एक 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 करत वजा करत जावा. म्हणजे आपल्याला सरळ सरळ जन्मतारीख मिळते. जास्त फरक इथे पण बऱ्याच ठिकाणी 1 तारखेचा फरक पडतो. कोणाची 5 तारीख येणार, कोणाची 6 येणार, कोणाची 4 येणार, 4, 5, 6. कारण ते स्पष्ट चंद्र कोशावरून काढतात, त्यामध्ये फरक पडण्याची शक्यता आहे. पण ते तिन्ही उत्तर तुमचे बरोबर येतील, काही हरकत नाही. कारण स्पष्ट चंद्र जर बरोबर असेल तर तुमचे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला पुढचा प्रश्न आहे तो धनसम आणि बीजक्षेत्र. तर ही येऊ शकते 4-5 मार्काला. तुम्हाला फक्त इथे कन्फ्युज करायला प्रश्न दिलेला असतो. धनसम काळासाठी वेगवेगळे स्पष्ट चंद्र, स्पष्ट रवी, स्पष्ट लग्न याच्याऐवजी एक्स्ट्रा काहीतरी दिलेलं असेल. तसंच बीज काढताना स्पष्ट रवी अधिक स्पष्ट शुक्र अधिक स्पष्ट गुरु, तर इथे यामध्ये चंद्र पण दिलेला असेल आणि मंगळ पण दिलेला असेल, तर तुम्हाला बोलतात, आणि शनी पण दिलेला असेल. तर ज्याची गरज आहे तेवढेच तुम्हाला शोधायचे आहेत. आणि क्षेत्रामध्ये क्षेत्र काढायला सांगितलं असेल तर चंद्र अधिक मंगळ अधिक गुरु ह्या 3. पण ह्यामध्ये शनी दिले असेल, शनीचं कामच नाही. शुक्र दिले असेल इथे बीज क्षेत्र काळामध्ये, आणि दोन्ही बीज आणि क्षेत्र काळा म्हणला, आणि त्यामध्ये मग हे सगळे 6 आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त आणखी बुध वगैरे आहे, तर बुधाचा काही उपयोग नाही. हे तुम्हाला कळायसाठी म्हणून, कन्फ्युज करायसाठी म्हणून असते. पण तुम्हाला जर सूत्र पाठ असेल तर इथे काही फरक पडत नाही, लगेच तुमचं उत्तर बघा हे 5 गुणाचं पटकन होतंय. आता हा इथे शेवटचा जो भाग आलेला आहे, आता हा शेवटचा भाग आहे, परदेशातले गणित कसं सोडवायचं. आणि इथे सगळं तुम्ही घाबरता. तर ह्यामध्ये मला वाटतं ते मी अगोदर भाव साधन सांगितले त्यापेक्षा तर तेवढंच सोपं हे आहे. तर इथे काय पाहिजे तुम्हाला, त्या स्थळाचे अक्षांश रेखांश तुम्हाला दिलेले असतात. अक्षांश जवळचे घेऊन गणित करायचं आहे. आणि समजा अक्षांश एकदम मध्ये असतील तर त्यावेळेला मात्र तुम्हाला लग्न भाव हा मधला सांभाळावा लागतो. समजा एखादं म्हणजे 34 आणि 35 याच्यामधले तुमचं 34.5 आहे, तर 34.5 तुम्हाला दिलेलं आहे आणि 34 आणि 35चेच अवेलेबल आहे, तर लग्न भाव काढताना 34.5चाच काढावा लागेल. दशम भाव मात्र तुम्ही जवळचे 34 घ्या किंवा 35 घ्या, पण लग्न भाव मात्र तेवढा काढायचा नाही. पण एक समजा 34 आणि जवळजवळ 15 ते 20 कलापर्यंत आहे, तर तुम्ही 34 घेऊन केलं म्हणून लिहा, उल्लेख करा की 34 घेऊन केलं. पण ते 30च्या जर पुढे असेल, जवळपास असेल 30च्या, तर मात्र तुम्हाला तो मधला भाग काढावा लागेल, कारण तिथे तो फरक पडतो. तेवढा फरक आपल्याला एकदम म्हणजे लग्न हे स्पष्ट व्हायला पाहिजे त्यासाठी. जन्मवेळ त्या देशाची प्रमाण वेळ असते. जिथलं गणित करतो आपण, आपल्या गणितामध्ये दिलेली वेळ ही भारतीय प्रमाण वेळ आहे की झोनल प्रमाण वेळ आहे, म्हणजे त्या देशाची प्रमाण वेळ आहे. कारण गणित परदेशातलं असेल तर आपल्याला परदेशातलीच प्रमाण वेळ पाहिजे, तर ती प्रमाण वेळ करायची. आणि जर भारतातली दिली असेल तर त्या स्थळाची करून घ्यायची. त्यासाठी जो प्रमाण वेळेचा ZST
आता बघा इथे पण तुम्हाला सगळे संस्कार ज्योतिषोक्ती किंवा कुठल्या याच्यामध्ये दिलेले असतात, त्याचा वापर करा. तुम्ही गुणिले 4 न भागिले 4 इथे करत बसू नका. रेखांतर काल पण तुम्हाला दिलेला असतो, तोही तिथला डायरेक्ट घ्या. हे तुम्ही करत बसूच नका. जन्म वेळ स्थानिक वेळ असेल तर त्या देशाची प्रमाण वेळ करून घ्या. कारण गणित स्थानिक वेळेत होत नाही. हे गणित तुम्हाला प्रमाण वेळेतच करायचं आहे. स्थानिक वेळ तुम्हाला बी पार्ट मध्ये जो मी ब पार्ट टाकला तिथे उपयोगात येईल. पण जेव्हा आपल्याला गणित करायचं आहे तर प्रमाण वेळेच आवश्यक आहे. तर त्या प्रमाण वेळेला आपण ZST म्हणतो. नंतर इथे एक लक्ष द्या, समर टाइम आहे, डे लाईट सेव्हिंग टाइम आहे का? असेल तर 1 तास वजा करा आणि नसेल तर सोडून द्या, काय हरकत नाही. आणि तो त्यासाठी त्या प्रश्नामध्ये उल्लेख असतो. तर साधारणपणे हा मार्च ते ऑक्टोबर मध्ये परदेशामध्ये 1 तास घड्याळी पुढे केलेले असतात, त्यामुळे हा समर टाइम इथे येतोय. त्यानंतर हा प्रादेशिक संस्कार करेक्शन फॉर LMT ज्योतिषोक्ती जे लोक वापरतात त्यामध्ये करेक्शन फॉर LMT दिलेलाच असतो. हा तर तो त्या त्या संस्कार जो आहे तर गुणिले 4 रेखांतराला भागिले 6 मिनिटं असं करायची गरज नाही. हा दिलेला आहे तसंच वापरा. जो सांपतिक सूक्ष्म संस्कार आहे करेक्शन फॉर ST, तो जे आपल्या रेखांशापासून भारतीय प्रमाण वेळेपासून त्या रेखांशापर्यंतचं जे अंतर आहे ते जेवढं अंतर आहे तेवढे तास, त्या प्रत्येक तासाला 10 सेकंदाचा हा करेक्शन फॉर ST पण आपला ज्योतिषोक्तीमध्ये दिलेला आहे, त्याचा वापर करा. मग त्याची इष्ट सांपत्तिक वेळ करा. स्पष्ट ग्रह करण्यासाठी त्या देशाची भारतीय प्रमाण वेळ करा आणि करा, गणित सोपं जाईल. पण काही वेळेला तुम्ही त्या देशाची प्रमाण वेळ, समजा आता 0 तासाचे ग्रीनविचची आहे तर ती वेळ तुम्ही ग्रीनविचची घेऊनही करू शकता. 5:30 भारताची आहेत, जपानचे समजा 4 तास पुढे आहेत ते, तर तुम्ही 4.5 तास पुढे आहेत, तर तुम्ही 9 तास घेऊन पण 3.5 तास पुढे आहेत, तर 9 तास घेऊन पुढे तिथली प्रमाण वेळ 9च घेऊन असं करू शकता. पण मग तिथे कन्फ्युजन होण्याची शक्यता असते, म्हणून भारतातल्याच वेळेवर शक्यतो राहायचा प्रयत्न करा. मग ह्याच वेळेने गणित केलं तर तुमची चूक होणार नाही. दक्षिण गोलार्ध असल्यास 12 तास इष्ट सांपत्तिक वेळ ते मिळवायला विसरू नका. दक्षिण गोलार्धासाठी पहिला भाव हा सप्तम भाव होतो, त्यामुळे तो जो भाव तुम्ही काढला त्यामध्ये 6 राशी मिळवल्या की त्याला लग्न भाव लिहायला विसरू नका. त्याला लग्न भाव लिहा. त्यानंतर एखादं जर गणित जर असेल ते दुसऱ्या ठिकाणचं हे लापाचं गणित आहे, ठीक आहे, तर तिथली आपण जे आपल्या, कारण जी सांपत्तिक वेळ घेतो ती भारतीय प्रमाण वेळेची आहे. त्यावेळेचा संस्कार सण संस्कार तो त्या चिन्हाप्रमाणे आपण केला, इथे काही चेंज नाही केला. जे पहिले आपण भावसाधन आपल्या भारतीय वेळेचं केलं होतं तसंच इथे आहे. आता फक्त हा जो स्थळ संस्कार आहे करेक्शन फॉर ST, हा भारतीय प्रमाण वेळेपासून तिथपर्यंत ज्योतिषोक्तीमध्ये ऑलरेडी दिलेला आहे आणि हा रेखांतर चिन्हाच्या विरुद्धही दिलेला आहे आणि ज्योतिषोक्तीमध्ये चिन्ह असंच दिलेलं आहे, त्यामुळे ह्याच चिन्हाने ते करायचं आहे. त्यानंतर ती तिथली वेळ मिळते. आणि नंतर जो दुसरा पार्ट आहे तुम्हाला, तो पार्ट बघा, तो त्याचे रेखांतर संस्कार ऑलरेडी दिलेला होता आणि त्यावर 8 तास 57 मिनिटं आले. हा इथे समर टाइम लागू नाही असा प्रश्नामध्ये उल्लेख आहे. असल्यास 1 तास वजा करायचा आहे बरं, या वेळेत पहिल्याच इथेच वजा करायचा आहे. कारण ह्या वेळेतून तुम्ही वजा केल्यानंतर तुम्हाला ती ग्रह वेळ घ्यावी लागणार आहे. बऱ्याच वेळा काय होते, 1 तास आपण इथे वजा करून घेतो, गणित करतो, पण ग्रह चंद्र रवी असं स्पष्ट करा असं जर ते असेल तर त्यावेळेस परत आणखी 9:30 घेतो. तर ही चूक होऊ नये म्हणून 1 तास वजा केलेली समर टाइम लागू असेल तर ती जी वेळ आहे 1 तास वजा केलेली हीच वेळ घ्या. या वेळेला म्हणजे ह्या 9:30चा उपयोग आपल्याला नाही आहे. जर समर टाइम लागू असेल तर मग 8:30चाच उपयोग आहे आणि ह्यात अधिक होत नाही, कारण घड्याळी पुढे केलेले असतात, त्यामुळे इथे वजाच करायचं आहे. मग तिथे तो करेक्शन फॉर LMT जो आलेला आहे तो 8 तास 57 मिनिटाला समजा, तर तुम्ही तुमचे या 8 तासाला गुणिले 10 आणि 57 6 मिनिटं बरोबर एक कसंही घ्या, किंवा ज्योतिषोक्ती पहा किंवा इतर तुमच्याकडे जे साहित्य अवेलेबल असेल त्यातून करा. नाही तर मग 1 तास गुणिले 9.86 करून ते पण काढा. 1 सेकंद इकडे तिकडे झाला कुठेही उत्तर चुकणार नाही. हे 2 संस्कार अधिक उणे केले तर जसं असेल दोघांची बेरीज केली तर आपल्याला इष्ट सांपत्तिक वेळ मिळते. यामध्ये दक्षिण गोलार्धाची कुंडली ही जर मी घेतली असेल तर इथे मला दक्षिण संस्कार 12 तास अधिक करणं आवश्यक आहे. मग ह्याची बेरीज 24 पेक्षा जास्त आहे म्हणून 24 वजा केले तर ही जन्मवेळ मला मिळते. मग जन्मवेळ भारतीय प्रमाण वेळेत करायसाठी पण तुम्हाला काहीही करायचं नाही. जन्मवेळ ती भारतीच्या तिकडच्या झोनलमध्ये जी ZST असेल प्रमाण वेळ असेल त्यामध्ये तुमच्या ज्योतिषोक्तीमध्ये हा पण संस्कार दिलेला आहे IST फ्रॉम ZST, हे फक्त डायरेक्ट मिळवा. मग तिथे जर मिळवले तर भारतातली वेळ मिळते. मग भारतातली वेळ मिळाली एकदा की तुम्ही भारतातले गणित करायला एक्सपर्ट झालेले असतात, तर त्यातून तुम्ही ते गणित एकदम सुंदररित्या करू शकता आणि न चुकता करू शकता. हे असे संस्कार तुम्ही इधर केले. हे बघा दुसरं तसंच आहे, हे गणित जास्त आणखी येत नाहीये. इष्ट सांपत्तिक दक्षिण संस्कार 12 केला, परत तेच मिळालंय सिडनीचं. त्यानंतर भाव साधन करताना इथे फक्त काय होते,
मागाशी सांगितले असंच लिहून घ्या म्हणजे तुमचा वेळ वाचेल. आणि गणित किती हे गणित बघा, हे जे परदेशातली 2 गणित आहेत ना, हे 15 ते 20 गुणाला असतात. आणि 15 ते 20 गुण असेल तर साधारणपणे 30 ते 35 मिनिटं याला मिळतात. पण ह्याला 30 ते 35 मिनिटं लागतच नाही. कारण ह्या ठिकाणी फक्त 2च भाव काढायचे असतात. ते लग्न भाव आणि दशम भाव याचाच विचार करतो आणि 2 ग्रहांचा विचार केलेला असतो. तर ती वेळ जर मिळाली तर 15-20 मिनिटं एवढी पुरेसे होतील. त्यात तुमचे 2 होतील. पण तुमच्या हाताला सराव किती आहे हे तर बरोबर, प्रत्येकाला वेळ लागू शकतो. पण तुम्ही सराव जर आतापासून सुरुवात केली तर पुढे तुमचं गणिताचा सर म्हणाल तुम्ही याचा पेपरमध्ये आम्हाला वेळ भरपूर मिळाला, असं होईल कदाचित. तर हा जो दक्षिण गोलार्धाचा पहिला भाव आहे याला आपण सप्तम म्हणायचं आणि त्यामध्ये 6 राशी मिळवले की त्याला लग्न म्हणायचं. आणि मग नंतर हे एक एक भाव तुम्ही अष्टम, नवम, सप्तमी 2च भाव काढायचे आहेत, ते काढायचा प्रयत्न करा. इथे आपला मला वाटते इथे दक्षिण गोलार्धाच्या सगळ्या कुंडल्या समाप्त झालेल्या आहेत. आणि मी तुमचा बराच वेळ घेतला आणि मला थोडासा वेळ जरा मी थोडासा गती माझी जास्त असावी असं मला वाटते. पण माझं तुम्ही सगळं ऐकून घेतल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. परिषदेचे परत एकदा आभार मानतो. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये सुयश मिळो असंही म्हणजे सगळ्यांना शुभेच्छा माझ्याकडून देतो. आणि मला वाटते यावर्षी गणिताचा निकाल 100 पैकी 100च लागावा अशी माझी अपेक्षा आहे. तर बघा आता कसं किती होतंय ते. तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा. मनपूर्वक तुम्ही परत एकदा व्याख्यान ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. सर तुमच्यापर्यंत. येस, शास्त्रकार सर, महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या परीक्षा विभागातर्फे आपले मनपूर्वक आभार. आजचं आपलं व्याख्यान खरंच सुंदर आणि अत्यंत मार्गदर्शनपूर्ण असं झालेलं आहे. आम्हाला म्हणजे तुम्ही किती कमी वेळामध्ये पूर्णपणे अख्ख्या गणिताचं सगळं मर्म समजून सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चुका कुठे होऊ शकतात हा भाग जो आपण घेतला त्या भागाचा खूप उपयोग झाला. त्यामुळे मला निश्चित खात्री आहे की सर्व विद्यार्थी त्याची नोंद घेतील आणि त्यामुळे त्यांचे जे मार्क कापले जातात ते कापले जाणार नाहीत. तसंच तुम्ही सरावाचं महत्व जे समजून सांगितलं त्यामुळे वेळेत पेपर पूर्ण करणं पण त्यांना सोपं जाईल. तर अशा सर्व प्रकारे आपण अत्यंत उपयुक्त आणि तुमच्या सर्व अनुभवाची शिदोरी इथे मोकळी गेली त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना खूपच फायदा होणार आहे. हे व्याख्यान सत्र आज संपत आहे. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याला ज्यांनी ज्यांनी हे सक्सेसफुल होण्यासाठी मदत केली सगळ्यात पहिलं म्हणजे या बाबतीत आभार मानले पाहिजेत ते श्रीनिवास रामदास सर यांचे. त्यांनी टेक्निकल बाब जी आहे ती अत्यंत कुशलपणे सांभाळलेली आहे. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष चांदोडकर सर त्यांचा पूर्ण पाठिंबा होता आणि त्यांच्याच प्रेरणेने हे खरं चालू केलेलं आहे. ते स्वतः इथे उपस्थित असतात. परिषदेचे उपाध्यक्ष तसंच परिषदेचे पूर्णपणे कार्यकारी मंडळ, परीक्षा समिती आणि वेगवेगळ्या संस्थांचे संस्थाचालक, शिक्षक आणि ज्यांच्यासाठी ही व्याख्यानमाला चालवली ते विद्यार्थी यांच्या सर्वांच्या उपस्थितीमुळे ही व्याख्यानमाला पूर्णपणे यशस्वी ठरलेली आहे. तर आता आपण निरोप घेऊया. निरोप घेण्यापूर्वी आपण शांती मंत्र म्हणू. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. तर अशा प्रकारे आजचं आपलं सेशन संपलेलं आहे. जय